नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब स्मृतिचित्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. झपाटलेला, जत्रा, मुंबईचा डबेवाला, श्रीमंत दामोदर पंत यासारखे किमान 300-350 चित्रपट आणि नाटकं आणि दुसऱ्या बाजूला मोरूची मावशी म्हणजे अर्थातच विजय चव्हाण. आज त्यांच्या पडद्यामागच्या आयुष्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि आपल्याकडे आज तुमच्या भेटीला आलेली आहे त्यांची पत्नी विभावरीताई आणि त्यांचा मुलगा वरद. चला तर मग या दोघांचं स्वागत करूया स्मृतिचित्रमध्ये. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब स्मृतिचित्र. थँक्यू. मला आज खूप बरं वाटतंय की आपण विजय मामांबद्दल बोलणार आहोत आणि तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून इथे आलेला आहात. थँक्यू सो मच. एक तर तुम्हाला थँक्यू, कारण आई तुमच्यामुळे पहिल्यांदा लोकांसमोर येणार आहे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर. इट्स माय प्लेजर. दिल के करीबसाठी माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही बघता का दिल के करीब? हो. बहुतेक सगळे episode. सो तुम्हाला माहित असेल की हो, तुमचं हो. स्वागत आम्ही गिफ्ट्स देऊन करू. ओके. ठीक आहे. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर सुद्धा आहे आणि तिने खूप सुंदर पुस्तक लिहिलं आहे, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. मला असं वाटतं की हे मी वरदला देते. त्याचं आत्ताच लग्न झालंय आणि आता बाळ सुद्धा झालंय ना. Yes, yes, yes. लेक किती वर्षाची आहे? 6 वर्षाची आहे. आय ग. इरा नाव आहे तिचं. इरा. हा छान. चांगलं नक्कीच हो, वाचा. नक्की नक्की. थँक्यू सो मच. आपली आणखीन एक मैत्रीण आहे साताऱ्याची, डॉक्टर आरती सोमण, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. सो त्यांचे प्रॉडक्ट्स असतात ना, ते हर्बल प्रॉडक्ट्स आहेत, स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत आणि केमिकल फ्री आहेत. ताई, हे मी तुम्हाला देईन. ओके. फेस ऑइल आहे, बॉडी ऑइल आहे. हे रात्री झोपताना तुम्ही जर का लावून झोपलात ना तर खूप छान झोप लागते. ओके. द्या तुम्ही तिला, पण प्रज्ञाच ढापणार आहे ते नंतर घरी गेल्यावर. साबण आहे थँक्यू. आणि फेस स्क्रब आहे. अरे वा. आरती ताई, खूप खूप धन्यवाद ही सगळी गिफ्ट. कारण काय माहिती आहे, आता मी 65 वर्षांची आहे जवळजवळ, त्यामुळे ह्याची मला आवश्यकता खूप आहे. भले ह्याच्या बायकोने ढापलं तरी मी पण वापरीन नक्कीच. थँक्यू. आणि NH25 हा जर का कुपन कोड वापरला तर आपल्या सगळ्या दिल के करीब प्रेक्षकांसाठी ना त्यांनी 25% डिस्काउंट ठेवलं आहे त्यांच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर. ओके. सो आरतीताई, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आपली आणखीन एक खूप गोड मैत्रीण आहे कल्याणी मोडक, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. सो दगडात खूप सुंदर सुंदर वस्तू बनवतात त्या. हे दिवे तुम्हाला पाठवले. अरे वा. असं ना. हे रस्त्यावरचे पाठरवट असतात ना, त्यांच्याकडून हे बनवून घेतात त्या, म्हणजे त्यांना सुद्धा रोजगार मिळतो. ओके. छान आहे. कल्याणी ताई, तुमचा हा जो काही कार्यक्रम आहे, उपक्रम म्हणूया, गरिबांना मदत अशा अर्थी, म्हणजे ते कलाकार जे कोणी असतात ते त्यांच्यासाठी, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्ही दिवाळीला नक्की वापरूया त्या दिवाळीत. नाशिकला एक NGO आहे, घरकुल परिवार संस्था, विद्याताई फडकेंचा आहे तो, आणि त्या दिव्यांग महिलांसाठी खूप काम करतात. सो नाशिकला गेलात ना तर ह्या NGOला नक्की भेट द्या. आणि त्या सगळ्या मुलींनी ना, महिलांनी राहतात, गुढीचं वस्त्र पाठवलंय तुमच्यासाठी. चला, म्हणजे ह्यावेळेला गुढीपाडवा येतोय आता. साडीचं शिवत बसेल लोक. हो ना, किती छान आहे ना, आणि फिनिशिंग किती सुंदर आहे. छान. हे पाडव्याला आम्ही नक्की वापरू. घरकुल परिवार संस्था. थँक्यू. सो गप्पांना सुरुवात करूया. येस. सगळ्यात आधी ताई, मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही खूप सुंदर दिसताय. अरे वा. आणि मगाशी तुम्ही म्हणालात 65 वर्षाचं वगैरे, तुम्ही सांगितलं नसतं तर कळलं नसतं अजिबात. आणि साडी विशेष सुंदर आहे. थँक्यू. ही वरदच्या लग्नातली साडी आहे माझी. त्याच्यानंतर आज मी ती काढली, त्यामुळे मला ऍक्च्युली तिचा रंग पण आठवत नव्हता. खूप सुंदर. पण वरदच्या मिसेसनी आणली होती. हो का? प्रज्ञाने दिलेली साडी. अच्छा. प्रज्ञा खूपच लाडकी दिसते ना सासूची. हो, म्हणजे अगदी. त्यांचं टॅग टीम चॅम्पियनशिप असते माझ्या विरोधात सतत. त्याचं म्हणणं असं, आम्ही दोघे एका बाजूला असतो आणि आता तो बाबा नाही येत, त्यामुळे तो एकटा मुलगा पडलाय असं. आणि आता इरा
सगळ्या मुलीच अरे वा. मुलींचं राज्य. बाई पण भारी देवा चालल्या अरे बापरे. सुलेखा, तुझी पण साडी खूप छान आहे. मला ना टेम्पल बॉर्डर भयंकर आवडते. थँक्यू सो खूप खूप मच. सुंदर आहे. आणि रंग, आणि तू तर आहेसच जेल छान. तुझ्यावर कुठलाही रंग सूट होतो तुला. ही खूप ना छान आहे. अप्रतिमची आहे, म्हणजे अप्रतिम साडी हा ब्रँड आहे मीनाताई इनामदार यांचा. अच्छा अच्छा. ओके. त्या पुण्यातल्या आहेत आणि तुम्ही विचारलं ते बरं केलं, कारण मला त्यांना विश पण करायचं होतं. हां. 3 मार्च आत्ता 3 मार्चला त्यांच्या अप्रतिम साड्यांना ना 37 वर्ष पूर्ण झाली आणि 38व्या वर्षात पदार्पण केलंय अप्रतिम साडी. आणि त्या सुद्धा अप्रतिम आहेत स्वभावाने. त्यांच्या साड्या अप्रतिम असतात. सो मीनाताई, दिल के करीबच्या माझ्या अख्ख्या टीमकडून, माझ्याकडून, विभावरीताई, वरद, आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सो आता गप्पांना सुरुवात करूया. अगदी. मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही अभिनेत्री आहात. सो होते म्हणूया आता. बरं, पण बरं, ओके, तुम्ही अभिनेत्री होतात. सो मामांच्याकडे तुमची ओळख नेमकी कुठे झाली? अभिनेता म्हणूनच झाली? तुम्ही एकत्र काम करत होतात का काय? हा, अभिनेता म्हणूनच झाली त्यांच्याशी आधी ओळख. कारण त्यांचं ना ऍक्च्युली किलबिल आणि छबिलदास वगैरे सगळं जोरात होतं. त्यामुळे ही लोक सगळी माहिती होती. पण समोर काम करायचं एकत्र वेळ मोरूच्या मावशीत आली फक्त. अच्छा. आणि मोरूच्या मावशीत मग सुरुवातीला कसं झालं होतं की त्यांचे सगळ्यांचे रोल फिक्स होते. मी एकटीच लास्ट आले होते एकदम. त्यामुळे माझं एवढं त्यांच्याशी जास्त तेव्हा जुळलं नाही. ऍक्च्युली आम्ही बोलायचो पण नाही खरं तर. हा, प्रशांत पटवर्धन आणि ज्या 2 मुली होत्या दुसऱ्या, आमचं चालायचं. हे सगळे प्रोड्युसर डिरेक्टर हे एकत्र असायचे. आणि दिलीप कोल्हटकर माझ्या खूप जवळचे होते, कारण मी कोल्हटकरांचं देवदिना घरी नाटक केलं होतं तेव्हा. त्यामुळे तर मावशीमध्ये अभिनेता म्हणून आधी ओळख झाली त्यांची. म्हणजे मलाही तेव्हा प्रश्न पडला होता की अरे, विजय चव्हाण बाकी काम तर ठीक आहे, पण स्त्रीचा रोल कसा काय करणार? एवढा दणदणीत आणि असा राकट व्यक्तिमत्व होतं विजयचं. पण ते सगळं पुसल्या गेले. इतकं सुंदर विजयने. नंतर तर ते गळ्यातला ताईच झाले होते अख्ख्या महाराष्ट्राचा. एकही पेपर, मॅगझिन काहीच शिल्लक नव्हतं. अगदी इंग्लिश ह्याच्यात सुद्धा, इंग्लिश, गुजराती सगळीकडे मोरूची मावशी तेव्हा धुमशान घालत होती महाराष्ट्रभर. त्यामुळे अशी तिथे नाटकात ओळख झाली. अच्छा. आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीत, आणि मैत्रीचं लग्नात कसं झालं? ऍक्च्युली मैत्री अशी नाहीच झाली आमची कधी. कारण विजय मला असे खूप मॅच्युअर आणि असे वाटायचे तेव्हा. आणि हा, म्हणजे ऍक्च्युली नाही आहेत ते, बिलकुल पोरकट आहेत खरे. पण मी मगाशी म्हटलं तसं प्रशांत पटवर्धन माझ्या एज ग्रुपची मुलं वाटायची, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर जास्त कम्फर्टेबल असायची तेव्हा. पण नंतर मग एक कळायला लागलं की अरे, नाटकाचा शो असतो, बाहेर खूप वाईट आपल्या व्यवस्था केल्या जातात. पण तिथे गेल्यावर ना मेकअप रूमला पहिले विजय राऊंड मारायचे, कारण ते झावळ्यांचं असायचं. कुठून होल आहे का, आपल्या मुली कपडे बदलणारे, हे जे विजयचं होतं ना, तिथे मग मला वाटायला लागलं अरे, हा माणूस खूपच चांगला आहे. किंवा मावशीमध्ये असे रोल होता ना की विजय आमच्या खांद्यावर हात ठेवायचा, तर विजयनं असं पोकळ पोकळ हात ठेवायचे. मी म्हटलं हे काय, म्हणजे असं कधी असू शकतं का की थिएटरचा माणूस, अरे तू नीट हात ठेव ना. पण नाही, विजयनी माझं लग्न ठरेपर्यंत माझ्या खांद्यावर असा पोकळच हात असायचा त्यांच्या. कधीच असं घटकन ठेवलंच नाही हात त्यांनी. अशी म्हणजे माणूस म्हणून माझी हळूहळू नंतर त्यांच्याबद्दल खूप चांगलं आणि पॉझिटिव्ह मत होत गेलं की नाही, हा माणूस म्हणून ग्रेट आहे. आणि कोणी कोणाला प्रपोज केलं? विजयचा ना वाढदिवस होता आणि आमचा डोंबिवलीला शो होता. तर त्या दिवशी माहिती नाही, विजयनी मला सांगितलं तुझा नंबर दे मला, फोन नंबर. तर तेव्हा लँडलाईन होते ना, मोबाईल वगैरे नव्हतेच. तर मी म्हटलं तुम्हाला कशाला माझा नंबर पाहिजे? म्हणजे मला हे एकदम म्हणजे हे होतं की अरे, हा माणूस माझा नंबर का मागतोय. आणि प्रशांत पटवर्धन अरे तुरे असायचं, विजयला मी अहो विजय म्हणायची. एवढं आमच्यात अंतर होतं म्हणजे अशा अर्थी. तर नंतर मला विजय म्हणाले की मी ठरवलं होतं की तू आज मला नंबर दिला नाहीस तर तुला नाही विचारायचं. म्हणजे हिचा माझ्यावर किती विश्वास आहे अशा अर्थी. मग हिने जर नंबर दिला तर आपण पुढे जायचं. आता नंबर द्यायचं नाही असं कसं करू शकत होते ना मी तेव्हा. म्हटलं ठीक आहे, काही कामासाठी मागत असतील, दिला होता नंबर तेव्हा त्याला. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी मला त्याने विचारलं. तर मी विजयला म्हटलं मला जरा 1-2 दिवस तरी पाहिजे तो. असं कारण काय माहितीये, मी विभावरी जोशी, म्हणजे इथूनच आमच्यात अंतर पडत होतं की मी नॉनव्हेज बिलकुल खायची नाही. विजय तेव्हा चाळीत राहायचे. आमचं स्वतःचं कौलारू घर होतं, म्हणजे कुठेच आम्ही एकत्र मेळ बसत नव्हता.
मावशीचे जे सुधीर भट प्रोड्युसर आहेत ते म्हणाले की अरे विजय तू काय करतोय, विभाला कुठे विचारतो, ती तर लांब पळते नॉनव्हेज पासून, तुला तर सारखं तू पक्का खवाई आहेस नॉनव्हेजचा, कसं जमणार तुमचं. विजय म्हणाले बघू काय होईल ते. खूप विचार केला आणि माहिती नाही मी का विजयला हो म्हटलंय. मला आता लग्नाला आमच्या जाऊन, विजय पण जाऊन एवढी वर्ष झाली, पण मला आजही कळलं नाही मी का हो म्हटलं होतं तेव्हा. कदाचित त्यांच्यातला माणूस मला जास्त भावला असेल म्हणून मी तेव्हा. आणि थोडंसं काय माहितीये की असं आपण येतो ना की हा विभा तुला हे स्थळ आलंय, मग असं आपण अगदी नटून भेटून बसायचं, चहा घेऊन यायचा आणि मग तुझं काय माझं काय असं बोलायचं आणि मग नंतर सांगणार हा तुमचं लग्न ठरलं आता जा तुम्ही राऊंड मारून या. म्हटलं असं कसं एका तासाच्या ओळखीमध्ये आपण एखाद्या मुलाबरोबर राऊंड मारायची, त्याच्यापेक्षा हा माणूस मला दिवस रात्र 15-15 दिवसांच्या दौऱ्यात जर दिसतोय आणि मला कळतंय की हा माणूस काय आहे, तर मग ह्या गोष्टी मॅटर नाही करत की ते चाळीत राहतात का, ते नॉनव्हेज खातात का, आपण हो म्हणूया. आणि मी हो म्हटलं विजयला तेव्हा. डेस्टिनी मध्येच तो पोकळ हात घट्ट व्हायचा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुमचं वय काय होतं तेव्हा? 26-27 वर्षांची असेल. अच्छा. तशी मॅच्युअर होते मी. हा, म्हणजे हा. दोघांची, विजय 30शीतले असतील, अच्छा. दोघांचेही घरनं बघत होते तेव्हा. हा हा. तर त्यामुळे मग ते झालं, होऊन गेलं. म्हणजे असं काही विरोध वगैरे. आणि घरचे काय म्हणाले मग, दोघांच्या घरचे? विजयच्याकडे तर काही प्रश्न नव्हता त्यांना, कारण विजय सांगायचा की मला मुली बघायच्या नाहीयेत, कारण त्या मुली मी लेट येणार रात्री, मग त्या संशय घेणार, मला नाही करायचंय. तर मग विजयच्या बहिणी म्हणाल्या मग तू तुझ्या लाईनीतली एखादी बघ. कदाचित विजयच्या डोक्यामध्ये किडा तसा गेला असेल की हा ह्या 3 मुली आहेत, ह्यातली कुठली बघ, असं असेल कदाचित. आणि माझ्याकडनं हाच प्रॉब्लेम होता की तुझं नॉनव्हेजचं कसं जमणार आणि तू चाळीत कशी राहणार, 4 वाजता पाणी भरायचं उठून वगैरे, हे जे आई वडील म्हणून जे प्रश्न असतात की आपल्या मुलीला कसं सेटल लाईफ मिळावं. आणि मग अशा विरोध असा नव्हता, दोन्हीकडनं विरोध नाही झाला लग्नाला. म्हणजे विजयने मला फेब्रुवारीत त्यांच्या डोक्यात आलं, आमचं मे महिन्यात लग्न पण झालं, इतकं. पण एका अभिनेत्याशी लग्न करणं, त्यात विजय चव्हाण, सो त्यावेळेला दडपण आलं होतं का? दडपण म्हणजे मला ऍक्च्युली कसं असतं ना की आपण जेव्हा असे भेटतो ना तेव्हा प्रॉपर माणूस आपल्याला कळत नाही. जेव्हा आपण एका छताखाली राहतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी कळतात की अरे हा माणूस असा पण आहे. म्हणजे विजयचा जो असा बेछूटपणा आहे ना की मग असं वाटतं की अरे या माणसाने लग्न न करता हा जास्त सुखी राहिला असता का कदाचित. कारण पैशांची बंधनं वगैरे विजयला मंजूरच नव्हती. म्हणजे संसार शेवटी आपल्याला करायचा असतो, किचन आपल्याला सांभाळायची असते. अशा वेळेला प्रश्न पडतो की अरे हा माणूस असं पण करतोय. म्हणजे जेव्हा नाटकापुरतं मर्यादित होतं तोपर्यंत ठीक होतं, कारण नाटकाचे म्हणजे एवढे शो झाले की एवढे पैसे घरी येणार, किंवा सिरियलचे बहुतांशी मिळायचे. आता सारख्या सिरियल नव्हत्या तेव्हा. पण पिक्चरच्या बाबतीत नाही एवढं, म्हणजे शेवटचा चेकच द्यायचा नाही किंवा बाउन्सच होणार. पण तेव्हा असं नव्हतं ना की बाउन्स गेलं की लगेच कोर्टात धाव घ्या. आणि आपल्या कलाकारांची युनियन वगैरे असं पण नाहीये काही ना. त्यामुळे थोडं तोच प्रॉब्लेम होता, बाकी विजयचा त्रास काहीच नव्हता. पण तो बेछूटपणा म्हणजे पैशांचा, व्यावहारिक नव्हते ते. पैशांचा बाकी म्हणजे म्हणजे आता हा म्हणाला ते बरोबर आहे. बेछूट म्हणजे लोकांना वाटेल कलाकार बेछूट असं, अशा अर्थी नाही. विजय खूप संसारी माणूस होते. शो संपल्यानंतर तासाभरात ते घरी येणार म्हणजे येणारच. असं उगीच कुठेतरी बसले टाइमपास करत असा बेछूटपणा नव्हता. बरं हा बोलला, कारण काय केलं आपल्या शब्दांना भलताच अर्थ निघतो, तसे बिलकुल नव्हते ते. अच्छा अच्छा. पण म्हणजे संसाराची जबाबदारी जास्त तुम्हाला पेलावी लागली असेल. हा नक्कीच, कारण ते खूप बिझी होते ना, खूप म्हणजे खूपच बिझी होते. म्हणजे ह्याचा जन्म झाल्यानंतर सुद्धा 5-1 वर्ष खूप विजय बिझी होते. मावशीचा जो थोडंसं खाली यायला लागलं नाटक जेव्हा, तेव्हा मग थोडा थोडा वेळ मिळाला. पण तेव्हा सिरियल पण 13-13 एपिसोड मध्ये सिरियल संपायच्या ना. आता सारख्या वर्ष सिरियल चालत नव्हत्या तेव्हा. आणि इथे सगळे प्रथितयश सिनेमात बसलेले असल्यामुळे विजयला इझी नव्हती एंट्री सिनेमात पण. त्यामुळे तोच फक्त प्रॉब्लेम होता, बाकी असं विजय म्हणजे नवरा म्हणून लेट यायचं, उगीच कुठेतरी टाइमपास करत बसायचं, असा विजयचा काहीच त्रास नव्हता. वरदला पण त्यांनी भरपूर वेळ दिला, जेवढा जमेल तेवढा. आणि आईनी पण त्यांना लाडवलं होतं. म्हणजे आता समजा ते कधी लेट नाईट शो करून आले 2-3 वाजता रात्री, तर तेव्हा आई त्यांच्यासाठी गरम गरम फुलके करून देणार. 3 वाजू दे 4 वाजू दे.
म्हणजे त्रास म्हणशील तर हाच होता विजयचा त्रास, की रात्री लेट आल्यानंतर त्यांना सगळं गरम पाहिजे. म्हणजे एकदा तर ना ते सकाळी 6 वाजता आले होते. ते अशा कॅसेट निघायच्या माहितीये मधल्या काळामध्ये सगळ्या नाटकाच्या. जुन्या नाटकांच्या. हो 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 हा, तर तसं करून ते 6 वाजता आले पहाटे. मला म्हणाले मी तुला त्रास नाही देत, मला फक्त ना 2-3 फुलके करून दे. अय्यो म्हटलं हा त्रास कसा नाही, घरामध्ये कुकरमध्ये भात आहे तो तुम्ही खा ना. पण असं त्यांचं जेवणाचंच फक्त होतं. त्यांना नॉनव्हेज भरपूर आवडायचं. अच्छा. पण एकाच वेळेला गॅसवर इकडे मासे पण तुम्ही तळताय, इकडे फुलके पण करताय, इकडे सार पण गरम करत ठेवलंय. अशी तेवढीच कसरत होती विजयच्या बाबतीत. आणि अच्छा. मंगळवार सोडून रोज नॉनव्हेज, असं नाही की हा. आठवड्यातनं 3-4 वेळा. अच्छा 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 अच्छा. मंगळवार संकष्टी 2-3च गोष्टी. बाकी पण मग तुम्ही तर व्हेजिटेरियन ना, हा. मग तुम्ही कसं मॅनेज केलं ते सगळं? माहिती नाही, आधी आम्ही सुरुवातीला जेव्हा लालबागला राहायचो हा. तेव्हा विजयची आई ना सकाळी माझ्या पुढ्यात आणून ठेवायची सगळं, म्हणजे नारळाची वाटी. तेव्हा हा. असे मोठे मोठे नारळ बिरळ घरी आणायची पद्धत हा नव्हती. हा हा एक वाटी, हा. लाल मिरच्या सुक्या हा, हा. किंवा सुकं खोबरं, जे काही वाटपाचं साहित्य असतं त्या हा. मला आणून द्यायच्या. हा. आणि मी तेव्हा नाक कान डोळे म्हणजे एकलव्यासारखं माझं झालेलं हा. होतं, की अरे आज आईने मला एक वाटी दिली, हा. एवढ्या 15-20 मिरच्या आहेत, हा. म्हणजे माशांच्या साराला एवढं लागतं. अच्छा. हा, हा. किंवा नॉनव्हेज आपण जे गरम हा, मसाल्याचं हा. वाटप करतो, की त्याच्यात लवंग घातली, मिरी घातली हम्म, किंवा हम्म. जे काय असेल ते, हम्म. अशी मी शिकत गेले. मला असं काय बोट धरून कोणी शिकवलं नाही, काही हा, नाही. हा. माझ्या पुढ्यात वस्तू यायच्या, हा. त्याच्यातून मला अंदाज येत गेला आणि माहित नाही जमलं बऱ्यापैकी. ज्या अर्थी विजय खात होते त्या हो, कारण बाबांचे खूप खाण्याच्या बाबतीत टँट्रम्स होते हा, हा. आणि खूप तिखट लागायचं त्यांना. अच्छा. सो ते तिने केलं. म्हणजे बाबांसाठी वेगळं आणि माझ्यासाठी वेगळं हा. नॉनव्हेज. कारण हा. मी एवढं तिखट मी आत्ता खातोय, तेव्हा नव्हतो अच्छा, खाऊ शकत. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि फक्त आईने संसारच नाही सांभाळला. म्हणजे आय थिंक जेव्हा 2000 साली श्वास हा सिनेमा आला, त्यानंतर मराठी इंडस्ट्री परत बूम झाली हम्म, सिनेमाची. हम्म, हम्म, मग एक 10 वर्ष बाबांकडे भरपूर काम होतं. हम्म. तेव्हा प्रत्येकाच्या तारखा लिहून घेणं, अच्छा. कोणाचा चेक बॅलन्स आहे हे बाबांना सतत सांगणं. अच्छा. सो ती मॅनेजर पण होती बाबांची. अरे so वा. called. हा, कारण विजय मोबाईल ठेवत नव्हते हा, हा. मेन म्हणजे. हा, त्यामुळे हा. मग घरी, आणि माझ्याकडे पण लँडलाईनच होता ना हम्म, तेव्हा, हम्म, हम्म. त्यामुळे फोन यायचे प्रोड्युसरचे की बाबा हम्म. ह्या मग डायरीमध्ये त्या तारखा लिहून हम्म, ठेवायच्या. हम्म, आणि सुदैवाने ना विजय असे नव्हते की बिझी नसताना पण सांगायचं नाही नाही माझा वेळ आहे, घरी बघतो मग हा, सांगतो. हा, हा, हा. सरळ सरळ उघड, मला लगेच ते फोन करणार, अगं ही तारीख शिल्लक आहे का, हम्म, देऊन टाकायची. हम्म, हम्म, हम्म. मग असं मी जे म्हणते ना माणूस म्हणून, हा. तर असं पण विजयचा असं दुतोंडी चेहरा नव्हता. हा. खूप लोक असं करतात की नाही रे मी बिझी आहे, हा. पुढच्या महिन्यात बघू वगैरे. हा, असं हा. विजयने नाही, आहे वेळ देऊन टाकायचं. हम्म, हम्म, असं कधीच नाही केलं त्यांनी. म्हणजे जसं त्यांनी मोबाईल वापरला नाही कधी, हा. तसं त्यांनी घड्याळ पण कधी वापरलं नाही. रिअली. हो. म्हणजे उठायला पण सकाळी हम्म. आदल्या दिवशी समजा ते 2-3 वाजता झोपले असतील आणि हा, नेक्स्ट हा. डे 6ला उठायचं असेल, हा, हा. त्यांना आपोआप जाग यायची, कसं काय माहिती नाही. अच्छा. हम्म. सो आणि तुम्हाला माहितीच असेल की ते पंच्युअल खूप होते. हा. 11ची शिफ्ट आहे तर मग हम्म. 10:30ला पोहोचणारच काही झालं तरी. हम्म. पण घड्याळ नाही, आणि ते असे पण नाही, ड्राईव्ह करताना पण वॉच बिच काहीच नाही वापरायचे. अच्छा. ते काय माहिती त्यांचे नाही, ते- घड्याळ घड्याळ कधीच नाही. अच्छा. घड्याळ मोबाईल दोन्ही गोष्टी नाही वापरल्या विजयनी. तुम्ही अभिनय करणं का सोडलं? बरंच झाल्यानंतर ऍक्च्युली अच्छा. म्हणजे थोडंसं विजयला पण फार इच्छा नव्हती की बायकोनी जाऊन काम करावं. हा, हा, हा. त्यांचं असं म्हणणं होतं की दोघं दोघं आपण घराबाहेर. आणि हम्म. आता कसं ना, आता थोडंसं जास्त मोकळं वातावरण झालंय. हम्म, हम्म. म्हणजे मी लालबागला घरामध्ये साडी नेसत होते, अच्छा. चक्क हा, 24 तास साडी अंगावर. जॉईंट फॅमिली होती हा. का? हा. म्हणजे ह्याच्यावरून अंदाज येतो ना की आता खूप बदललंय ना. हा ठीक आहे, तुझी तुझी स्पेस देतोय, तू हम्म. काम कर, मी काम करेन. आणि आता फायनान्शियली परवडत पण नाही लोकांना एका चाकावर. हम्म. पण तेव्हा म्हटलं ठीक आहे. आणि वरद खूप लहान होता, हम्म. आणि वरद अतिशय गोड मुलगा होता लहान असताना. लहान होता. असताना हा. याला अजूनही गोड आहे. म्हणजे त्याचा त्रास वगैरे असा नव्हता विशेष, फक्त त्याला सतत मी लागायची, हा. आजूबाजूला दिसली पाहिजे मी. हम्म. त्यामुळे त्याच्यानंतर नाही केलं. मग मला ऍक्च्युली 1-2दा विचारणा झाली हा, होती. हा. बंदिनी मालिका होती तेव्हा. अच्छा. वरद अगदीच 8 दिवसांचाच होता. मी अच्छा. जस्ट बाळंतीण म्हणून हॉस्पिटलमधून घरी आले होते, त्याच रात्री फोन आला हा, होता हा. शांताराम नांदगावकर जे होते त्यांचा, हम्म, हम्म, हम्म. की बंदिनी मालिकेत आहे. हा. मला खूप असं हे होत होतं, कारण ती मालिका खूप चालली तेव्हा. हम्म. आणि संपूर्ण स्त्री प्रधान व्यक्तिमत्व असायचे, संपूर्ण बायकांभोवतीच हम्म. कॅरेक्टर्स फिरायची तेव्हा. हम्म. पण नंतर मग म्हणतात ना, आपल्याला एखादी गोष्ट नाही करायची म्हटल्यानंतर आपण त्यातनं अलिप्त होत जातो. तसं आता मला कोणी सांगितलं येऊन तू आईचा रोल कर, तरी माझे पाय पण हलणार नाहीत कदाचित, हम्म, हम्म, की ये तू सेटवर, हा रोल देतो तुला, हम्म. सिरियल करूया. हम्म. नाही, आता ओके, आता मी घरात हॅप्पी आहे असं झालंय आणि माझं. फिल्म करायची असेल तर नाही, फिल्म तर मी तेव्हा पण नाही केलं. जसं मी अच्छा. बंदिनीचं म्हटलं ना, तसं हम्म. पुढचा पाऊल सिनेमा जो होता, हम्म. त्याच्यासाठी मला प्रशांतने विचारलं होतं. हम्म. आणि त्यांचं नाव नाही मला आत्ता आठवते, होते एक ते
प्रशांत त्यांना घेऊन आला होता. अच्छा. तर एक ते ना मी ही वाट दूर जाते नाटक केलं होतं. हां. त्याच्यामध्ये असं होतं की आई वडील सांगतात तू नाटकात काम कर पण सिनेमात नको रे. हम्म, हम्म. माहिती नाही मधुसूदन कालेलकरांचा तो हे विचार माझ्या डोक्यात पक्का बसला होता की हा. नाही बाबा आपण नको करूया सिनेमात काम. अच्छा. माहिती नाही का ते चूक होतं हे आता मला कळतंय. हां, हां. पण 25शीत मला तेव्हा नाही कळलं. हम्म, मी हम्म. नाही सांगितलं होतं हम्म, तेव्हा. हम्म. आणि तो पण सिनेमा चालला होता. हम्म, हम्म. आता नाही आता मी आणि वरदची लेक अच्छा. आम्ही दोघी मस्त हॅपी होत घरामध्ये. बरं तुला कधी कळलं आपले वडील काहीतरी वेगळं करतायत आणि इतर मित्रांच्या वडिलांपेक्षा आपले वडील वेगळे आहेत? नाही, आय थिंक मला शाळेत असल्यापासूनच अंदाज होता, कारण आधी आय थिंक 96 पर्यंत आपण अंधेरीला होतो ना, हम्म. महाकाली रोडला. हम्म. तेव्हा सेंट झेवियर्स शाळेत होतो आम्ही. हम्म. तर तेव्हा बाबांना बोलवलं जायचं. हां. म्हणजे थोडी जेव्हा, आता मला एक्झॅक्ट वय नाही आठवत, पण हम्म. आपल्याला जेव्हा समजायला लागतं ना की हां. आपल्याला बाबांमुळे थोडं असं शाळेत टीचरचे आपण फेवरेट होतो. अच्छा अच्छा. नंतर मग आम्ही मुलुंडला आलो, तेव्हा मग लोकमान्य टिळक हायस्कूल तिकडे हम्म, होतो. हम्म, तर मी कितीही मस्ती केली ना शाळेत, हम्म, हम्म, आणि तेव्हा मी करायचो मस्ती, हम्म, तर टीचर किंवा प्रिन्सिपल पण ना, मंगलादास मॅडम होत्या, हम्म. त्या अशा हां ठीक आहे वरदने केलं ना जाऊ दे. अच्छा. सो मतलब बाकीचे मुलं चिडायचे माझ्यावर की हम्म. तेरे बाप की वजह से देखो इतना ये मिलता है, हम लोग ने थोड़ा भी कुछ किया तो हम लोग को स्केल से ये होता है. हाँ, हाँ. अरे है अभी प्रिविलेज उस हम्म, टाइम में क्या कर सकते हैं. बट आहे, म्हणजे मला ते आवडायचं, आणि मग मी बाबांबरोबर नाटकाच्या हम्म, प्रयोगाला, हम्म, शूटिंगला सगळीकडे लहानपणापासूनच जायचो. हम्म, हम्म. म्हणजे आय थिंक मी ट्युशनला पण बरेच वेळा दांड्या मारल्या हो असतील, हो. हां, हां. आणि त्याच्यावरनं आई आणि बाबांचं भांडणं पण व्हायची. पण अच्छा. बाबा बोलायचे हा जाऊ दे ना, एन्जॉय करतोय ना तो. हम्म, हम्म, आणि बाबांसाठीच मी आय थिंक 12वीची परीक्षा दिली, हम्म. आणि परीक्षा लास्ट एक्झाम दिल्या दिल्या मी ड्रायव्हिंग स्कूलला माझा हे टाकला हां, फॉर्म, हां, हां. कारण मला बाबांबरोबर जायचं असायचं. आणि अच्छा. मग बाबांचं असायचं की दमायचे, आता त्यांचं मग हां. वय झालं थोडं, हम्म, 50 किंवा 55 असेल तेव्हा, हम्म. तर 55 नाही 40च्या 45 आसपास. हा. हम्म, बट हम्म. तेव्हा खूप असं डबल शिफ्ट काम हम्म. करायचे, प्लस शूटिंग करून नाटकाचे प्रयोग पण करायचे. हम्म, हम्म, हम्म. तर मग मी जेव्हा स्टेअरिंग हातात घेतलं तेव्हा बाबांनी ड्रायव्हिंग कम्प्लिटली सोडून दिलं, आणि मग अच्छा. मला ते एक एक्सक्यूज द्यायला बरं पडलं की बघ हां. ना बिचारे बाबा दमतायत. अच्छा. त्यामुळे, आणि बाबा कधी ड्रायव्हर ठेवला नाही बाबांनी, अच्छा. आणि मला पण तीच सवय आहे, ड्रायव्हर नाही स्वतःच चालवायची गाडी. हम्म, हम्म, हम्म. सो ड्रायव्हिंगचा एक्सक्यूज देऊन मी बाबांबरोबर सतत जायला लागलो अच्छा. सेटवर. आणि फर्स्ट टाइम तू त्यांना स्टेजवर बघितलंस तेव्हाची काही आठवण आहे का रे? मला तर एक्झॅक्टली आठवत नाही, बट आय थिंक लहानपण देगा देवा ना, उदय धुरत साहेबांचं हा, होतं, लहानपण. ते ब्ल्यू जॅकेट हो हो बाबा. हो हो. म्हणजे बरीच नाटकं होती, पण त्या नाटकाचं आत्ता मला एक आठवलं की तेव्हा ना बाबा, आणि तो सिरियस रोल होता, हां. म्हणजे त्यावेळेला बाबा कॉमेडी करत होते, सिरियसच होता ना हा तो. बाळ कोल्हटकरांचं हां. होतं ना. आणि एकदम शुद्ध भाषा, आणि हे म्हणजे हम्म. बाबांवर असं एक कोणीतरी पॉइंट पण रेस केला होता हम्म. की आय थिंक की चव्हाण एवढं शुद्ध कसं काय बोलणार. हम्म, हम्म, पण मग हम्म. त्यांनी ते मेन्शन केलं नंतर की हां. नाही माझं चुकलं, हां. की मी आधीच भूमिका बाबांची बघण्याआधी एक हां. प्रेडिक्शन दिलं होतं, पण हां. विजयने ज्या प्रकारे तो रोल केलाय, वा. ही आय थिंक त्या पिढीची खासियत होती की ते ऍक्सेप्ट करायचे की हम्म. आमचं हे चुकलं. चुकलं जरा. हम्म. आणि त्या नाटकात मला आठवतंय काहीतरी ना, बाबा तो एक असा बाउल घेऊन यायचे, सिगरेट. हा, तर ते प्रेस केलं ना असे फास 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 सिगरेट यायचे बाहेर. हां. तर मतलब सिगरेट ओढण्याचं काही अट्रॅक्शन नाही, पण ते काहीतरी भारी वेगळं दिसायचं. वाटायचं. हां, हा, हां, हां, कारण हां. ते आय थिंक मैंने प्यार किया मध्ये बघितलं होतं. अच्छा. आय थिंक लक्ष्मीकांत बेर्डे हां, ते हां, सिगरेट फुकत असतात, हां, सलमान खान हां. आणि ते. आणि मग ते जेव्हा रिअल मध्ये जायचं ना, तेव्हा मग मी असं सतत ते जाऊन अच्छा. विंगेत हे करायचो, हां. किंवा तू मी नाटक आलं होतं केदार शिंदे हां. सरांचं, आणि त्या बाबांबरोबर त्याच्यात भरत जाधव सर आणि अंकुश चौधरी सर होते. हम्म. तर त्याच्यात बाबांचे 14 भूमिका होत्या, हम्म, हम्म. आणि पटापट काही काही चेंजेस किती फास्ट करायचे, हम्म. की एक आधी त्यांची एंट्री होती मावशीच्या भूमिकेत, हम्म. मग मावशी झाल्या झाल्या लगेच ते नोकर म्हणून यायचे, हम्म. मग वकील म्हणून यायचे. मग आतमधल्या ज्या गमती जमती व्हायच्या ना, त्या मला खूप आवडायच्या, कारण तिकडे ओटवणेकर म्हणून मेकअप दादा होते, हां. तर ते जरा ना असे घोळ घालायचे, थोडं वय पण झालं होतं अच्छा. त्यांचं. तर एक बाबांचा ना खूप फास्ट चेंज होता, की त्यांना आता विग लावायचं आहे, मिशी लावायची आहे ते, आणि कोट बीट वकिलाच्या कॅरेक्टरमध्ये त्यांना जायचं होतं. तर ते ओटवणेकर आहेत, ते वडे बिडे खाऊन आले होते जस्ट, आणि हात धुवायला ते विसरले होते. हां. आणि मिशी लावताना हां. ते लसणीचं सगळं जे आई काय असेल गं, ना, आई गं. ते बाबांच्या नाकात गेलं, आणि मग शिंकत शिंकत बाबांनी त्याच्यावर पण काहीतरी ऍडिशन घेतली. आणि मी जेव्हा बाबांबरोबर जायचो नाटक बघायला, तेव्हा मी कधी ऑडियन्समध्ये बसायचो नाही, हां, हां. मी विंगेतनच नाटक बघायचो, कारण हे जे असायचं ना, हां. ते खूप बघायला मजा यायची, की प्रत्येक जण, आणि ते
रिव्हॉल्विंग सेट होता तो. हा, हा. त्यामुळे सगळे जे बॅकस्टेजची लोक आहेत ती अशी खाली झोपून असं कसं स्टेज ढकलतात, वा, वा. सगळे काळे कपडे घालून. हा, 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 हा. आणि मग त्याच वेळेला ना एकदा ते असं 3 पार्ट मध्ये तो सेट होता हम्म, आणि तो एकाच वेळेला सगळा फिरणार होता. हम्म, आणि कोणतरी भरतदादांना भेटायला आलं होतं, तर त्याला माहिती नाही ना की कधी फिरणार आहे. तर तो मध्ये आला आणि तो हक्का सेट फिरला हम्म, आणि तो बघतोय ऑडियन्स, आणि ऑडियन्सला पण कळलं की हा कोणतरी वेगळाच आहे. हम्म. तर तो माणूस तिकडनं पण ऑडियन्सला असं असं करतो जसं की हाच सेलिब्रिटी आहे मोठा. हा, आणि बाकी सगळे कोणाचं पाहुणा आहे, कोणाचं, असं कसं मध्ये आला. हा. मग भरतदादा, अच्छा ओके जाऊ दे. हम्म. असं सगळं ते गमती जमती मजा यायच्या पण बघायला. तेव्हा बाबा कसे रिॲक्ट करायचे? म्हणजे आता तू म्हणालास की मिरचीचा हात लागला वगैरे, तेव्हा भडकायचे ते? हा म्हणजे असं तेव्हा जी एक्झिट व्हायची, हा. बाबा तात्पुरतं बोलायचे, हा. अक्कल आहे का तुला हे ते, हा. पण शेवटी मग नाटक संपल्यानंतर हम्म. त्याला असं कूल डाऊन करणार हा, जरा. हा, हा. कारण बाबा सुरुवातीला जे मी हिच्याकडनं ऐकलंय, जेव्हा 86 मध्ये मावशी आली होती तेव्हा खूप तापट होते म्हणे. अच्छा. नंतर मग ते एजनुरूप थंड थंड होत हा, गेले. अच्छा. म्हणजे मोरूच्या मावशीत मी जास्त करून आणि नंतर पण स्टेजवर हसलेलं वगैरे आवडायचं नाही त्यांना. अच्छा. त्यांचं असं म्हणणं लोक तिकीट काढून येत हा, हा, हा. म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत हा किस्सा झाला होता की हम्म. मला ना ते सकाळपासून असं खूप डाऊन डाऊन वाटत होतं, बरं नाही, हम्म. अंग कचकच आहे. हम्म. तर मी रोज अशी उडी मारून जी स्टेजवर यायची, हम्म. कारण ना मी आत्ता सुद्धा म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वावरून कळेल की तेव्हा ना दिलीप पण म्हणाले, अरे ह्या मुलीला मी ओळखतो, माझ्यावर काम केल्याने, दिलीप कोलटकर. हम्म. तर पण ह्या ज्या उछलकूद करणाऱ्या मुली आहेत त्याच्यात ही कशी होणार. हा. त्यामुळे मला ते म्हणाले की तू जास्तीत जास्त हा. चुलबुली हा. असल्याचं दाखव, हा. ऑडियन्सला शेवटपर्यंतच्या कळलं पाहिजे, हा. शेवटच्या लाईन. हा, हा, हा. तर त्यामुळे मी त्या दिवशी उडी नाही मारली हा. आणि त्याच्यावरनं विजयचा जोक गेला. हा. तर मी म्हटलं नाही, मला बरं नव्हतं ना, मला हा. तर ताकद नव्हती उडी हा. मारायची. तर मला म्हणाले लोकांना काही देणं घेणं नाहीये, हा. तुला काय बरं नाहीये, तुला किती टेम्परेचर आहे. हम्म. लोक पैसे काढून हसायला येतात इथे, हम्म. त्यांच्या समोर तोंड वाकडं करून नाही उभं राहायचं. हम्म. म्हणजे ते खूप हे होतं त्यांना. हम्म. नंतरच्या पिढ्यांना पण विजय सांगत गेले की अरे उद्या तुम्ही मोठे कलाकार होणार आहात, तुम्ही मेन रोल करणार आहात, तुम्ही असे हसू नका स्टेजवर, तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे. हम्म. तुम्ही जर कंट्रोल नाही केलं तर तुम्ही बाकीचे जे छोटे आर्टिस्ट असतात त्यांना हम्म. कसं कंट्रोल करणार. हम्म. कारण तेव्हा ते खूप रागीट होते. आणि बाबांना स्वतःचे जे पंचेस आहेत त्याच्यापेक्षा समोरच्याचे पंचेस पण वर्क झाले पाहिजे. अच्छा. आणि ते जर नाही झाले हा, तर हा. मग त्यांना तो राग यायचा की हा. तुझं हे वाक्य आहे, हा. हा मोमेंट तुझा होता, तू हा. का नाही घेतलंस नाही. हम्म. किंवा ओटवणेकर दादांचा अजून एक मला आठवला, 96 मध्ये पुन्हा एकदा मावशी रिओपन झालं होतं ना, हा. 96 का 98ला. तर तेव्हा जरा बाबा आधीसारखे नव्हते ना, तरुण आणि असे, किंवा तो गेटअप किंवा हे ते. तर मावशी मधली त्यांची एंट्री होती, आधी ते मेल म्हणूनच येतात, पुरुष म्हणूनच येतात, आणि मग ते त्या स्टेअरकेसवरनं उतरत उतरत असे मावशीच्या गेटअप मध्ये येतात. तर ते वरती उभे राहिले होते आणि खाली सुरू झालं. आय थिंक तेव्हा श्रीकांत देसाई सर होते आणि सुनील बर्वे असेल. हा. तेव्हा दुसरं कोणतरी होतं, आय थिंक सचिन सुरेश होते तेव्हा. असेल. तर ना बाबा पहिला प्रयोग खूप टाइम नंतर, एक 4-5 वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा मावशी करतोय. सो त्या वरती प्लॅटफॉर्मवर उभे राहिले आणि मग ते असं ते चेक करायला लागले, एक एक विविध गोष्टी आहेत ना, सगळ्या आहेत ना. थोडं एन्झायटी असेल तेव्हा झालेली, हातबीत थरथरतात ना स्टार्टिंगला. तर ना त्याने असंच चेक केलं, तर त्यांना आठवलं कुड्या नाही, कुड्या. तर त्याने ओटवणेकर बोलले, वट्या वट्या अशा हाक मारायचे, ते कुडी घेऊन ये, कुडी. तर ते धावत धावत गेले, एक तर त्यांचं पण वय होतं, नाही म्हटलं तरी धावत गेले, आले, बाबांच्या हातात काहीतरी दिलं, बाबांनी हात उघडून बघितलं, तंबाखूची पुडी आणून दिली होती. तर तीच पुडी त्यांनी मारली, अक्कल आहे तुला, आता माझी एंट्री, मी काय तंबाखू खाऊन जाणार तिकडे मावशीच्या गेट. तेवढ्यात कोणतरी तो एक श्रीकांत तटकरे म्हणून होते, आय गेस कॉस्ट्युम मध्ये होते ते, त्यांनी कुडी कुडी ऐकलं होतं, त्यामुळे तो जाऊन आणि त्याला माहिती होतं कदाचित की हे काका गोंधळ घालणार आहेत काहीतरी, तर तो घेऊन आला पटकन, आणि ते कसं क्लिपच असते ना फक्त, ते जमलं. आणि मी बघत होतो विंगेतनं हे सगळं, मी एक तर हसत होतो जाम, की स्टार्टिंगला ना जेव्हा त्या हळूहळू त्या याच्यातनं उतरतात ना स्टेअरकेस मधनं खाली, तेव्हा असे बाबा थरथरत होते जरा, की माहिती नाही आता ऑडियन्स कसा दिसतोय. पण जेव्हा ते लोकांनी त्यांना वेलकम केलं पुन्हा एकदा, टाळ्या शिट्ट्या वाजल्या, आणि मग ना बाबांचं असं ठुमकत एक ऑडियन्स पर्यंत ते जातात, तिकडे ते रिलॅक्स झाले. आधीपर्यंत ते असे फुल हे होत होते की माहिती नाही लोक वेलकम करणार आहेत की नाही, मी आता आधीसारखा दिसणार आहे की नाही. बट हे बघायला मजा यायची. आणि प्रत्येक कलाकाराचा जो प्रयोग करतो तो, की स्टार्टिंगला सगळेच चाच पडतात, बट
जे शिकत जातात ते कमालीच आहे. तेव्हा तुला असं वाटायचं की एक दिवस मी सुद्धा असं स्टेजवरती ऍक्टिंग केली पाहिजे? मला समावून स्टार्टिंग पासून वाटायचंच की मी याच फील्डकडे जाणार आहे. बट समहाऊ काय काय मध्ये 1-2 डाऊन फेजेस बाबांचे आले होते. वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जरा नव्हती कामं एवढी. तर त्याच्यासाठी मी स्वतःला अवॉइड करायला बघत होतो की नको आपण नोकरीच करूया. अच्छा. आय थिंक ते जर माझं चुकलं, ते जर मी स्टार्टिंग पासूनच मी रुईयामध्ये होतो, बीएससी कॉम्प्युटर सायन्स केलं होतं. तिकडेच जर नाट्यवलय आधीपासूनच जॉईन केलं असतं तर जरा वेगळे दिवस असते. पण माझं ते असं असं झालं, आधी बीएससी कॉम्प्युटर सायन्स, मग तिकडेच समोर क्रिकेटचं कोचिंग होतं. तिकडे आम्ही जायचो कारण दिवसभर प्रॅक्टिकल आणि मग ते थिअरी करून बोर व्हायचं. मग संध्याकाळी थोडा तास 1.5 तास आम्ही खेळायला जायचो. तर तिकडे एक कोच होते, त्यांनी सांगितलं, अरे तू बॉलिंग चांगला करतोस, तू सिरियसली. एकदा तसा लेट झाला होता कारण SY ला होतो मी तेव्हा. सो इनफॅक्ट त्यावेळेला मी अंडर-19 खेळायला पाहिजे होतं. तर तो बोला, नाही नाही आपण MCAचं तुझं कार्ड-बीट करून घ्या, तू सिरियस आहेस का? त्यानंतर म्हटलं नाही, क्रिकेट नाही खेळायचंय. मग मला ते नेव्हीचं अट्रॅक्शन आलं, मला त्याचे युनिफॉर्म असं आवडायचं. मग आणि तो NDA ची परीक्षेवर सगळं पास झाला होता. अच्छा, म्हणजे आता नेव्हीत फक्त जायचं बाकी होतं त्याचं. मग एंडला बोललो, नाही बाबा हे ना मी करीन, पण माहिती नाही मी खुश नाही राहणार. मग बोलले काय करायचं काय मला? कहना क्या चाहते हो, असं होतं बाबांचं. तर मी बोललो की या क्षेत्रात यायचंय. तर बाबा बोलले ठीक आहे, तू आता SY ला आहेस, TY कम्प्लीट कर, डिग्री घे हातात, त्याशिवाय यायचं नाही. बरोबर. आणि मग तू ये. फक्त बाबांनी सांगितलं होतं की मी तुला काही लॉन्च बेंच करू शकत नाही, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत आणि मी फायनान्सेस गोळा करून तुझं नाव कोणाकडे रेकमेंड करणार नाही. सो तुला जो काही प्रवास करायचा आहे तो स्वतंत्र करावा लागेल, एवढंच. सो त्यामुळे बाबांबरोबर पुन्हा एकदा ते मला जाणं थोडं फायदेशीर पडलं की मी बाबांबरोबर शूटिंगला जायचो किंवा नाटकाच्या प्रयोगाला जायचो. सो अशा हळूहळू ओळखी होत गेल्या लोकांबरोबर. अजूनही मी असं कुठल्याही सेटवर गेलो तर त्यांना नंतर कळतं, 1-2 दिवस काम केल्यानंतर, की हा विजय चव्हाणांचा मुलगा आहे. अच्छा. मग त्यांचं वेगळंच चेंज होतं. अच्छा. पण मी स्वतःहून कधी असं सांगत नाही की हा भरत चव्हाण विजय चव्हाणांचा मुलगा असं. कारण मला माहितीये की जेव्हा केव्हा चांगले, जो मला करिअर हवाय, ती वेळ जेव्हा येईल ना, तेव्हा बाबा वरती खूप प्राऊड असतील की यांनी केलं, बाबा ऐकलं माझं. म्हणजे नो डाऊट प्रवास जरा खडतर आहे, बट जे सोलो आपण ट्राय करतोय आणि त्याच्यात हळूहळू का होईना बेबी स्टेप्स करत करत पुढे जातोय, तो आनंद वेगळा आहे रादर दॅन जो ऑलरेडी एक एस्टॅब्लिश्ड नट आहे त्याचा मुलगा म्हणून काम मिळवणं. हे आय थिंक मला बरं वाटतं जास्त. नाही, पण मला सुद्धा खूप वेळाने मी ना तुझे युट्यूब चॅनलवरचे हे वगैरे बघते, मी एपिसोड्स आपलं व्हिडिओज Reels, हा. बघते, तुझे रील्स सुद्धा बघते इन्स्टावरचे. आणि मला नेहमी असं वाटतं की आपण जे इव्हेंट्सला वगैरे जातो ना, तर तिकडे वरद इज सच अ गुड डान्सर, मला तुला तिथे बघायचंय. सो मला असं वाटतं की यू शुड पुश युअर सेल्फ. नाही, आय थिंक कसं आहे ना, आय थिंक आमच्या तिघांच्या ते रक्तात आहे की आम्ही ना स्वतःचा ढिंडोरा वाजवत नाही. आणि आत्ताच्या काळात तुम्हाला स्वतःचं PR गिरी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते समहाऊ मे बी माझ्या रक्तात नाही आहे ते. बट मी युट्यूब एक यांनी सुरू केलं कारण मला दुसरं काही येत नव्हतं. की मग मी सिनेमांचे रिव्ह्यूज, खास करून मराठी सिनेमांचे, कारण मराठी सिनेमाचे जेव्हा ट्रेलर येतो किंवा टीजर येतो तेव्हा आत्ता तरी खूप मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स आलेत की ज्याच्यावरनं PR थ्रू ट्रेलर किंवा टीजर अपलोड केला जातो. बट आधी असं होतं ना की मराठी सिनेमांना काही प्लॅटफॉर्मच नव्हतं. तर मी खूप आधी सुरू केलं होतं, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा मी ते करायचो की बाबा असं असा सिनेमा येतोय बघ, हा ट्रेलर आहे, त्याची लिंक खाली आहे. मग हळूहळू मला प्रज्ञामुळे हे झालं की मी डान्स सोडून दिला होता की आपलं काय इकडे मराठीमध्ये होणार नाही, कारण डान्स बिन्स मी खूप प्रयत्न केला. पण म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता माझी मागची सिरियल झाली आई मायेचं कवच, तर त्याच्यात माझे आणि भार्गवीचे पण खूप रील्स आम्ही केले होते. आणि मला असं वाटलं होतं की आता जेव्हा त्या चॅनलचा जेव्हा अवॉर्ड फंक्शन असतो तेव्हा मला आणि भार्गवीला लोक नक्की चान्स देतील, कारण आम्ही दोघं एकमेकांच्या अपोजिट होतो. सो तसं पेअरिंग होऊ शकतं ना. पण आता त्या सिरियलची थीम अशी होती की आई आणि लेक. एका आपली लेक आउटलाईनला जाते म्हटल्यावर एक आई कुठल्या लेवलला जाऊ शकते. सो मग इकडे बाजूला ठेवण्यात आलं आणि मग आई आणि लेकीचा एक परफॉर्मन्स झाला. सो लॉकडाऊन मध्ये प्रज्ञानी हे मला सांगितलं की अरे तू डान्स करतोय ना, पण ते लोकांना कळणार कसं, कारण ते दिसतच नाहीये. बरोबर आहे. तर मग तू रील्स अपलोड करत जा युट्यूबवर.
तर ते मी करत गेलो आणि त्याला चांगला म्हणजे आत्ताच मी शाहिद कपूरचं तेरी बातों में ऐसा उलझा जी आहे गाणं हा केलंय. हा. सो त्याला आता जवळजवळ त्याला 12 लाख मिलियन्स मध्ये आहेत ना हो, हो. 12 लाईक्स. लाख व्ह्यूज आलेत. आणि शाहरुख खानचे पण 5 म्हणजे कुठलं ते जिंदा बंदा त्याला सुद्धा 8-10 लाख आणि ऑर्गॅनिक व्ह्यूज आहेत हे मी वा. सांगू हो, इच्छितो. हो, हो. कारण आजकाल ऑर्गॅनिक व्ह्यूज पण नसतात बरेच माझं सुद्धा तसंच चालू झालं की तू दिसलास म्हणून मी बघायला लागले आणि मग तुझे एवढे छान असतात ते सगळे व्हिडिओज की आय गॉट हुक्ड ऑन आणि मी सबस्क्राईब केलं तुझं चॅनल. सो तुम्ही रिक्वेस्ट करा प्लीज अरे प्रेक्षकांना ऑफकोर्स माय प्लेजर. वरद चव्हाण वरद विजय चॅनलचं चव्हाण. नाव आहे. वरद विजय चव्हाण युट्यूब चॅनलचं नाव आहे. सो ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू. थँक्यू. तू लहान होतस तेव्हा बाबांबरोबर बाहेर जात होतास आणि सगळेच जण ओळखत असतील ना त्यावेळेला बाबांना, तेव्हा तुझी रिॲक्शन काय असायची? कसं वाटायचं तेव्हा तुला? आठवण म्हणजे आय थिंक आम्ही जेव्हा अंधेरीला होतो तेव्हा मॅक्सिमम जी कम्युनिटी होती ती ख्रिश्चन मुस्लिम अशी कम्युनिटी होती. म्हणजे जेव्हा तो दंगे झाले होते तेव्हा आम्ही बघितलंय की काय असतं गेट मधनं लपून पण. अरे बापरे. सो त्यावेळेला ना दूरदर्शन हे एकमेव चॅनल होतं आणि बाबांचं टांगटिंग टिंगा तिकडे आलं होतं आणि किलबिल आणि असे पाहुणे येते असे ना पाहुणे हा, होते. हा. रीमा लागू ताईंबरोबर गावाकडच्या गोष्टी होत्या, खूप गावाकडच्या. सिरियल झाल्या होत्या. सो त्यामुळे ना हे ख्रिश्चन लोक पण किंवा मुस्लिम लोक पण ऍक्टर विजय चव्हाण असं करायचे. सो काहीतरी वेगळंच वाटायचं की इतर यातले कास्टचे लोक पण बाबांना एवढे ओळखतात. किंवा एकदा कुठल्या तरी अवॉर्ड फंक्शनला, आता ते अवॉर्ड फंक्शन कुठलं होतं मला आठवत नाही, तर अक्षय कुमार होता बाबांबरोबर तेव्हा आणि बाबा स्वतःहून जायचेच आहेत ना असं बोलायला. तर बाबाले आता अक्षयला कुठे आपण माहिती असणार, तर बाबाले चल चल जाऊया. तर तेवढा ए विजय अशी अक्षयने जोरात हाक. तर मग बाबा पण असे शॉक, कारण आवाज त्याचा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आत्ता मतलब हे तर बाबांच्या मी लहान होतो तेव्हाची गोष्ट झाली. आत्ताच एक रिसेंट म्हणजे बाबा जायच्या आधीचा एक किस्सा मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. म्हणजे काही काही माणसं खरंच फक्त करिअरनी नाही, कर्तृत्वाने नाही, तर मनाने सुद्धा केवढी मोठी असतात हे तुम्हाला एक केशातून कळेल. बाबांना आत्ता ज्या राज्य पुरस्काराचं एक अवॉर्ड मिळालं जायच्या जस्ट 6-7 महिन्याआधी असेल. तर बाबांबरोबर तेव्हा धर्मेंद्र साहेबांना तो पुरस्कार मिळाला होता. तर आता त्यांचं पण वय किती, आता 80 असतीलच ना किंवा जास्त पण असतील माहिती नाही. आणि बाबा तेव्हा व्हीलचेअरवर होते कारण बाबांची तब्येत चांगली नव्हती एवढी. ऑक्सिजन पाईप आम्ही साईडला कॅरी करत होतो आणि बाबा बसले होते त्या पाईप लावून आणि समोर धर्मेंद्र होते. बाबांनी त्यांना रिक्वेस्ट केली की सर आपके साथ एक फोटो. अरे क्यों नहीं. तर बाबांना असं उठायला गेले की आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे ना. तर बाबांची ती अवस्था बघून त्या वयातला तो माणूस अरे नाही आप रुको हम आते आपके वहां पे. आणि तो आला धावत धावत आणि बाबांच्या इकडे असं साईडला त्यांनी फोटो काढलाय. नंतर मग बाबा उभे राहिले की नाही यार हे असं बरोबर नाही वाटत, एवढं सिनियर माणूस उभा आहे आणि आपण बसलेलो आहे. सो म्हणजे हे एक वेगळं हा एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी की दोन आपापल्या जागी मोठी नट आहेत. म्हणजे रिजन वाईज बघायला गेलं तर त्यांचा रीच जास्त आहे, पण तरी सुद्धा मनाने मोठेपण जो असतो ना तो आय थिंक त्या दिवशी मी बघितला धर्मेंद्रांचा की नाही हे खरंच शिकण्यासारखं आहे काहीतरी. त्यांचा मित्रपरिवार सुद्धा खूप होता ना. खूप म्हणजे आता साधी गोष्ट म्हणजे समजा तुमचं कोणी ओळखीचं असेल किंवा काय, विजयनी मुलाखत घ्यायची विजयची, तर ते त्या माणसाला ना इतकं आपलंसं करून टाकायचे ना की आज विजय जाऊन एवढी 5-6 वर्ष झाली ना तरी ते सांगणार अरे आपण तिथे भेटलो होतो, मी त्यांच्याबरोबर ही इडली खाल्ली होती. म्हणजे इतकी छोटी छोटी गोष्ट ना, माणूस म्हणून म्हणजे विजयसारखा माणूस मी पाहिला नाहीये. इतकं सुंदर व्यक्तिमत्व होतं, त्यांनी संपूर्ण मित्रपरिवार जोडला होता. आणि मी अक्षरशः डोळ्यांनी बघितलं, म्हणजे विजय जेव्हा गेले ना तेव्हा आमच्या संपूर्ण 2 साईडच्या एंट्रीज रस्त्यावरच्या बंद केले होते. आणि विजयने कधी कुठल्याही पक्षाचं असं फॉलो केलं नाही की हा मी अमक्या पक्षाचा आहे, मी तमक्या पक्षाचा आहे. नो डाऊट विचारधारा मराठी असते मराठी माणसाची, पण कुठल्याही पक्षाचं बंधन न बाळगता जवळजवळ सगळ्याच पक्षांचे त्या त्या रिजनचे मोठी मोठी माणसं शेवटच्या अंत्यदर्शनाला विजयच्या आली होती. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं काही असू शकत नाही की तुम्ही गेल्यानंतर अशा प्रकारे लोकांनी यावं आणि आपल्याला ठीक आहे म्हणजे असं सगळेजण येऊन मला धीर द्यायचे, ठीक आहे आम्ही आहोत, काळजी करू नका, वरच सगळं चांगलं होईल वगैरे वगैरे, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण रस्ते बंद, लिटरली ती अंत्ययात्रा स्मशानात जाईपर्यंत रस्ते बंद. आणि ज्यांना इथे यायला मिळालं नाही ना घरी,
ते सगळे स्मशानात हजर होते, खूप लोक. म्हणजे आता वरद जे म्हणाला ना, त्याच्या शाळेतल्या मंगलादास टीचर ज्या मॅडम म्हणजे प्रिन्सिपल होत्या त्या, तर त्यांनी वरदला त्याही परिस्थितीत, त्यांचे मिस्टर तेव्हा नुकतेच गेलेले होते किंवा असं काय झालं होतं, म्हणजे त्या स्वतः दुःखात होते तेव्हा, पण त्यांनी वरदला तिथे पिऊन पाठवला होता शाळेतला की मला वरदशी बोलायचं आहे, आणि स्मशानात तो मोबाईल घेऊन आला होता वरदशी बोलायला. म्हणजे हे जे त्यांचं होतं ना विजयचं, की मला नाही, सॉरी, हा मला असं वाटत नाही म्हणजे किती कलाकारांना असं हे मिळतं. किंवा विजयचं एका फंक्शनला बापूराव माने आले होते की ज्यांनी स्वतः मोरच्या मावशीचा रोल केलाय. त्यांची कॉम्प्लिमेंट मी सगळ्यात मोठी समजते, कारण ते म्हणाले की अरे विजय, तू हे जे करतोयस ना ते खूप मोठे आहे. ते 3 अंकी नाटक होतं, मोठं नाटक आहे मावशी. तर म्हणे मी संपूर्ण 3 तास मी स्त्रीच वाटायचो, तुझ्यातला पुरुष मध्ये मध्ये जागरूक होतो. म्हणजे त्यांनी हे सांगणं त्या, म्हणजे आता अनेक वेळेला काय होतं लोकांना माहिती नसतं, पण बापूराव मानेंनी त्या काळात नाटक गाजवलं होतं हे. आणि जेव्हा आत्र्यांची लेखणी होती त्याला, म्हणजे सिद्धहस्त नाटक होतं, कुंभीळ उगीच येऊन काहीतरी मध्ये लुडबुड करावी असं नाटकच नव्हतं ते. खूप म्हणजे मला बापूराव माने सरांचं तर खूपच वाटतं की अशी कॉम्प्लिमेंट मिळणं, आणि शेवटी आपल्या असे कुठल्याही पक्षाचे नाहीत, काही नाही, अरे ह्याला मी कशाला जाऊ असं नाही. विजयच्या अंत्ययात्रेला सगळे हजर होते. हे खूप ग्रेट आहे माणूस म्हणून. बाबा गेल्यानंतर जवळपास 2 महिने लालबाग, परळ, डिलाई रोड हो हो. तिकडची ना अशी माणसं यायची ज्यांना आई पण ओळखत नाही. हम्म. नाही जरा बोलायचं होतं, काय अमुक अमुक मी इकडे इकडे राहायचो, तर तेव्हा विजयने आमची मदत केली होती. तर कसली मदत, तर बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवलंय मग एवढे पैसे दिले, घराचे हफ्ते थकलेत म्हणून एवढे पैसे दिलेले. असे 2-1 महिने येत होत्या लोक. आणि मग दुसऱ्या महिन्याला मी आईला विचारलं, आई एवढे पैसे होते आपल्याकडे एवढे वाटत सुटत नाही. विजयने ऍक्च्युली ना म्हणजे खिशात काय म्हणतो ना आपण, आमदानी अठ्ठनी खर्चा रुपया, त्या स्टाईलचं विजयचं होतं की अरे मंगळसूत्र काय घाण ठेवतोस तू, बायकोचं स्त्रीधन आहे ते, हे घे पैसे. आणि तेव्हा 1500 रुपयाला पण खूप किंमत होती ना. विजयने असे वाटलेले आहेत पैसे. म्हणजे एक तर माणूस आला होता, तो मला म्हणाला, म्हणजे आमचं लग्न नव्हतं झालेलं, तो म्हणाला की नाही सर तिकडे गेले होते ना बाहेर, म्हणजे अमेरिकेत किंवा कुठेतरी जपान विमान कुठे गेले होते, तर माझ्या बहिणीला ना त्यांनी पर्स आणली होती. मी म्हटलं हे विजय, हे पण तुम्ही करता? असं असं झालेलं माझं की अरे तुम्ही किती लोकांना काय केलंय. आणि विजय केंकरे सरांनीच एकदा किस्सा सांगितला होता. त्यांना कुठल्या तरी प्रयोगासाठी ना मॉब हवं होतं त्या स्टेजवर भरपूर. तर त्यांनी प्रत्येक कलाकाराला सांगितलं, अरे तुझ्या ओळखीचं कोण घेऊन ये ना मित्र, जरा 40 लोक अशी भरलेली दिसली पाहिजे स्टेजवर. तर बाकीच्यांचे एवढे आले नाहीत. विजय चव्हाण थ्रू एकदम 40-50 लोक आली. मग त्यांनी सगळं झाला, तो प्रयोग झाला. आणि मग विजय केंकरे सर सगळ्यांना थँक्स बोलायला जात होते की तुमचा कसा परिचय विजय बरोबर. तर तेव्हा 40-50 लोकांपैकी 20 ते 30 लोकांनी असं सांगितलं की परिचय नाही, आम्हाला कधीतरी गरज होती तर यांनी आम्हाला पैसे दिले होते, तर त्याची परतफेड करायला आम्ही आज आलोय. तर तेव्हा ते पण बाबांना बोलले की यायला सॉलिड आहेस तू, स्वतः आणि हा किस्सा विजय केंकरेंनी स्टेजवर सांगितला होता. अच्छा. विजू मामा नॉट आउट म्हणून एक कार्यक्रम झाला होता तेव्हा. म्हणजे तेव्हा आम्हाला ते स्टेजवर बोलताना आम्हाला कळलं की हे पण असं पण आहे. म्हणजे अशा अज्ञातातल्या गोष्टी मला अजून किती माहिती व्हायच्यात माहिती नाही, पण पैशांनी खूप मदत केली विजय. नाही, माझं आणि बाबांचं व्हायचं भांडण गाडीतनं, कारण पॅकअप झाला ना तर मग असं सेटवर कोण आलं आणि बाबांनी असं दिले पैसे समजा, तर मग गाडी पॅकअप झाल्यानंतर आम्ही दोघंच असायचो एकटे. तर तेव्हा बाबा काय एवढे काय आपल्याकडे किती आहेत का एवढे पैसे, तुम्ही फॅमिलीसाठी पण हे करा ना. ठीक आहे आपण मदत केली पाहिजे, पण आपल्याकडे आता नाही आहे ना एवढं, तर मग कशाला, जाऊ दे रे, आशीर्वाद देते, ठीक आहे जाऊ दे. मग आता एका पॉइंटला असं होतं की काय बोलणार. नाही पण हे वरद म्हणाला ना आशीर्वाद, ते खरं तसेच असतात बहुतेक. म्हणजे तुमच्याकडे काम असू दे नसू दे, असे जे आशीर्वाद असतात ना त्याच्यामुळे आपला दुसरा दिवस चांगला जातो असं म्हणूया. कारण विजयने पैसे वाटले, आपण दुसरी मोठी जागा घेऊ शकलो असतो, हे जरी असलं ना, किंवा आणखीन बँक बॅलन्स वाढला असता, पण हे नसतं मिळालं ना. जे विजयच्या बाबतीत होतं की अरे विजूमामा असा आहे, विजूमामा तसा आहे, असं जे आज बोलतात. माणूस मेल्यानंतर खूप लोक चांगलं बोलतात, नाही असं नाही, पण विजयच्या बाबतीत खरोखरच हे झालंय सगळं. त्यामुळे आम्ही तसे धनवान आहोत दोघंही. आणि माझं आणि बाबांचं रिलेशन तसंच होतं. मतलब मला समजा काही खटकलं तर मग नाही बाबा आहे तर कसं बोलायचं असं नाही, म्हणजे फ्रेंडशिप सारखंच होतं. म्हणजे आदर होताच, पण बाबा हे नाही पटत आहे मला, तर मग ते पण त्याच्यावरनं असं हे नाही, इगो नाही धरायचे की तू लहान आहेस गप्प बस, असं नाही व्हायचं. त्याच्यावर डिस्कशन व्हायचं, मग शेवटी आता तेच खरे व्हायचे.
नाही म्हणजे विजयने कधी वरदला मारलं वगैरे पण नाही. नाही मारलंय एकदा तुडवलंय असं म्हणजे असं काय फार तो हे नाहीये की मला ना मी एकदा पैसे पाकिटातनं काढायचो सतत तेव्हा ना आता आमची जी पिढी आहे ना ती असे आपण हे खूप बघितलंय ना की ट्रान्झॅक्शन मध्ये आधी तो टीव्हीचा मोठा सेट होता म्हणजे असा मोठावाला टीव्ही यायचा मग तो LCD मग आता LED मग तेव्हा ते मोठमोठे DVD प्लेयर्स होते मग नंतर ते छोटे DVD प्लेअर आता सॉफ्ट कॉपी तर तसं ना आमच्या अंधेरीच्या घरात खाली ना एक व्हिडिओ गेम पार्लर उघडलं होतं व्हिडिओ गेम म्हणजे ते गॅमलिंग वाला व्हिडिओ गेम नाही ते मारिओ कॉन्ट्रा हे जे गेम्स असायचे ना तेव्हा घरी व्हिडिओ गेम्स यायची आपल्याकडे तेव्हा पद्धत नव्हती म्हणजे आले नव्हते असेच आपल्याला बॉक्स असायचे मोठे एवढे त्याच्यावर ते उभं राहून मारिओ बिरो खेळायचं ते मला आवडायला लागलं की अरे नाही मजा येते टाइमपास आणि बाबा मला घेऊन पण जायचे की आठवड्यातनं 2-3 वेळा पण मग अजून एकदा खेळू मग कधीतरी ते नाही बोलणार ना दोघं तर असं मी गपचूप काढायचो पाकिट ना मला माहिती असतं की कुठे ठेवलेले असतात पैसे आणि मग मी एकदा खेळत होतो तर बाबा ना तेव्हा जात होते कुठनं तरी नाही का वरद कुठे असं विचारायला आले ते खाली तर मी खेळत नव्हतो तिकडे त्या मुलांबरोबर मग त्यांनी बघितलं ओके गेटच्या बाहेर इकडे इकडे आहे हा तिकडे व्हिडिओ गेम खेळतोय मग मी वर गेल्यानंतर बाबा बोलले काय खेळत होतास क्रिकेट अच्छा क्रिकेटमध्ये हल्ली मारिओ पण असतो वाटतं ठाक त्यानंतर कधीही म्हणजे सांगून पैसे उचलायचो तर उचलणं मी बंद नाही केलं फक्त सांगायला ऍड केलं आणि या दोघांनी मला कधी असं म्हणजे जोपर्यंत असतं ना एक की वयाच्या 14-15 वर्षापर्यंत की आपण आपल्या आईबाबांच्या अंडर असतो तोपर्यंत ना मला आयुष्य खूप इझी वाटायचं कारण मला जे हवं ते मिळायचं म्हणजे परिस्थिती आमची असो किंवा नसो नंतर आता जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहतो तेव्हा कळतं की आईला त्यावेळेला ऍक्च्युली आपली परिस्थिती नव्हती म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की 2 वर्ष मध्यंतरी बाबांकडे काम नव्हतं तर तेव्हा बाबा मला संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे चल जरा वॉक करून या म्हणजे माणसाचं पण जरा बाबा माणूस म्हणून पण तू असे वैतागत असते ना घरात बसून एक कलाकाराला जेव्हा घरी बसायला लागतं ते काय चांगला फेज नसतो त्यामुळे मग आम्ही खाली जायचो होतं मी बाबा हे खेळणं बाबा ते खेळणं आणि मग ते सगळं मी जेवढं सांगेन ना तेवढं द्यायचे मग यांच्या दोघांमध्ये काहीतरी थोडंसं वाजायचं की अरे काय आता तुम्ही म्हणजे मला ना असं वाटायचं की आम्ही चौपाटी तेव्हा जवळ होती ना अंधेरीवरनं चौपाटीला गेलो तरी एक राऊंड झाली घोड्याची उंटाची जा बऱ्या बस अजून मी म्हटलं असं नका सवय लावू त्याला एक राऊंड मध्ये तो समाधानी आहे ना त्याला उतरून दे म्हणजे असे बारीकसं जे आपण आई म्हणून मला असं वाटायचं की नको त्याला असं एवढ्या उड्या मारायला शिकवू नका आपल्या ह्याच्याप्रमाणे ऐपतीप्रमाणे हातपाय पसरू आपण पण सुदैवाने आपल्याला असं म्हणतो ना कधी कमी नाही पडलं म्हणजे असे अनेक दिवस आले कारण ती जी पिढी होती ना आधीची म्हणजे आमची पिढी त्याच्यात आई वडिलांकडून आपल्याला खूप मिळतं असं नाही आता ह्यांच्या पिढीला कसं थोडं सेटल लाईफ असतं आई वडिलांच्याकडनं त्या म्हणजे आपली जागा पण घ्यायची फर्निचर पण करायचे खूप खर्च असतात ना त्यामुळे मग असं बँक बॅलन्स असं कधी नसला तरी असं कमी नाही पडलं आम्हाला किंवा विजयकडे काम नाही आता काय करायचं जेवायचं कसं असं नाही ठीक आहे आम्ही म्हणजे मला मारल्यानंतर जेव्हा व्हिडिओ गेम्स ऍक्च्युली आले घरात ठेवण्यासाठी तेव्हा सगळ्यात पहिलं त्यांनी आणलं होता तो व्हिडिओ गेम माझ्यासाठी किती गड तेव्हा ती कॅसेट पण यायची 1001 तेव्हा मी बंद केलं व्हिडिओ गेम साठी पैसे प्रज्ञाबद्दल काय सांगाल प्रज्ञाबद्दल म्हणजे ना ऍक्च्युली विजय आजारी पडल्यानंतर एक घरामध्ये एक असं लक्षात यायला लागलं की विजयचं आयुष्य आता कमी आहे म्हणजे 2010 पासून विजय थोडे डाऊन होत होते पण काम करत होते जमेल तेवढं त्यामुळे मग आता आम्ही मुली बघायच्या तर मधनच कधीतरी वरदकडे काम नसलं की तो सांगायचा नको माझ्याकडे काही काम नाही मुली बघू नको उगीच घरात एखादी मुलगी आणायची आणि मग काम नाही असं नको असं करता मी मुली बघत होते ना तेव्हा नाही ते पण असं झालं 2016 साली बाबा खूप सिरियस होते मी तेव्हा रुंजी नावाची मालिका करत होतो आणि मी जवाहरला शूट करत होतो तेव्हा तर डॉक्टरांनी यांना सांगितलं होतं की जाणार आहेत मुलाला बोलवून घ्या आणि मला केदार सरांचा भरत सरांचा फोन येत होता मी तेव्हा बसमध्ये होतो तर हे लोक मला सांगतात तू आत्ताच्या आत्ता निघून ये आम्ही प्रोड्युसरांशी बोलतो मी यांना कॉल करतोय हिला कॉल केला माझ्या आत्याला कॉल केला मावशीला केला नाही ओके बरं तेव्हा आत्तासारखे व्हिडिओ कॉल नव्हते की मला दाखव की तुम्ही खोटं बोलताय का मला तर हे मला काही कळे ना आणि मग प्रोड्युसरचा पण कॉल आला जितेंद्र गुप्ता सर आणि महेश तागडे सर प्रोड्युसर होते तर त्यांनी पण सांगितलं की उद्या ये आपण करूया काहीतरी स्टोरीमध्ये आम्ही मॅनेज करू तर
तर तेव्हा मी सतत आईला कॉल करत होतो आणि बाबा तेव्हा एवढे शुद्धीत नव्हते तसे की रिस्पॉन्स देत नव्हते. पण तेवढंच ते आईला माझ्याशी फोनवर बोलले की शूट संपू नये, आहे मी, असं त्यांनी केलं. मग मी आमच्या प्रोड्युसरांना सांगितलं की मी करतोय शूट, बाबांना ते आवडणार नाही. 4 दिवसाचं ते होतं, मग मुंबईतच शूट होतं, ते ॲडजस्ट होऊ शकत होतं. तेव्हा जेव्हा मी मुंबईत आलो, मी डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो, फॉर्टीजमध्ये होतं ते. तेव्हा मला कळलं आईला स्थिती एवढी गंभीर आहे. आणि आधी ते धन्वंतरी नावाच्या हॉस्पिटलमध्ये होते, तिकडनं मग त्यांना शिफ्ट करण्यात आलं फॉर्टीजमध्ये. आणि आय थिंक थोडं त्यांना त्रास पण झाला होता थोडं शिफ्टिंग प्रोसेसमध्ये. आणि जवळजवळ 30 का 40 दिवस बाबा तसेच होते, म्हणजे त्या ट्रीटमेंट घेत होते. काय असं फार प्रगती दिसत नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं होतं 8 दिवस फार फार तर जगतील. मग एक दिवस अचानक ते जरा ज्या नॉर्मल काय म्हणतात, नॉर्मल नाही, शुद्धीत आले असतील जरा नीट, तेव्हा ते आईला आणि आईच होती नेमकी तेव्हा बाजूला. तर तेव्हा ते आईला बोलले मला वरदचं लग्न बघायचंय. आणि जो माणूस 30 दिवस काही रिस्पॉन्स देत नव्हता, तो 8 दिवसात बाहेर पडला जेव्हा त्यांनी हे सांगितलं की मला वरदचं लग्न बघायचं. आणि तो कधी बाहेर पडला? 8 फेब्रुवारीला. 8 फेब्रुवारीला माझा आणि बाबांचा दोघांचाही वाढदिवस असतो. तर तो एक योगायोग झालाय की एकाच दिवशी बाप लेकाचा वाढदिवस आहे. सो त्या वाढदिवशी बाबांनी मला असं गिफ्ट दिलं आणि मग आम्ही जरा मुलगी बघणं, मग आम्ही जरा जास्त नाव बिव ते ऑनलाईन बघणं मुलीवर तेव्हा सुरू केलं होतं. मग प्रज्ञाचा फोटोही नव्हता, फक्त ती IT वाली आहे आणि ती घोडबंदरला राहते. आणि मला होतं आता अरेंज करायचं आहे ना, तर मला उंच मुलगी पाहिजे. ह्यांनी काय केलं माहितीये, मुलगी खूप छान होती, एक मुलगी होती 5'2" हाईट वाली. मला ह्यांनी आरशासमोर उभं केलं मला आणि स्वतः मागे उभं राहिला. मला म्हणाला आपण कसे दिसतोय बघ, मला उंच पाहिजे मुलगी. आणि तशी तिची 5'7" हाईट आहे. त्यामुळे मग आम्ही फोटो नाही काही नाही तरी मी फोन केला. तिच्याकडनं लगेच कळलं, कारण जीवलगा तिच्याकडे बघितल्या जात होती. जीवलगा नाही, 100 डेज 100 डेज बघितल्या जात होती तेव्हा. आणि त्यांच्या घरामध्ये तो पण एक योग आहे. 100 डेजलाच जे आम्ही बोललो ना, मी हवालदारची भूमिका करत होतो, तर तेव्हा माझं आडनाव होतं शेलार त्या ह्याच्यात. तर तिच्या आईने 2012 साली असंच बोलून गेली होती, अरे तुला असंच नवरा मिळाला पाहिजे उंच. त्यांचं आडनाव पण शेलार गुरव असं आहे. त्यामुळे शेलार पण आडनाव आहे तिचं. त्यामुळे ते सहज बोलून गेले. त्यामुळे ते म्हणाले ठीक आहे आपण भेटू. आणि मग मुलुंडला जेव्हा ती घरी आली ना, माहिती नाही विजयला काय झालं, विजयने तिला डायरेक्ट सुनबाई म्हणून हाक मारली गप्पांच्या ओघात. मी म्हटलं हो थांबा जरा, ह्यांना दोघांना ठरवून दे. आणि म्हटलं नंतर मग ते लोक गेल्यानंतर मी विजयला म्हटलं असं कसं तुम्ही हाक मारता. तर मला म्हणाले नाही, आपलं लग्न होऊन तर इतकी वर्ष झाले, मला तुझा चेहरा वाचता येतोय आता, की मला कळत होतं की तू हो आहेस. त्यामुळे मी लगेच हे करून टाकलं. कारण शेवटी काय असतं की किचन मध्ये आपल्याला राहायचं असतं. बायकांचं जुळलं तर मग नवरा बायको काही काहीला खूप नंतरच्या गोष्टी आहेत, पण सासू सुनेचं व्यवस्थित जुळलं पाहिजे. खरं आलं मनात. त्याच्यामुळे ह्याची जळते म्हणून जळला शब्द आला. हा जळतो आमच्या दोघींवर. ते पण साखरपुडा आमचा एप्रिलला झाला होता बाबांनी सुनबाई हाक मारल्यानंतर. आणि लग्न डिसेंबरचा मुहूर्त होता, 17 डिसेंबर. आय थिंक जून का जुलैला प्रज्ञानी पोळ्या केल्या बाबांसाठी, की मी बनवते पोळ्या बिया करते. आणि बाबांनी ते जेवण जेवले, पोळ्या खाल्ल्या, जी काय भाजी केली होती ते खाल्लं. चला आता मी जायला मोकळा. तर तेव्हा ना मी, आणि ते महिन्याभरात गेले बाबा, ऍक्च्युली गेले. आता मी बघितलं सगळं, आता मी जाणार. नंतर मग बाबा गेल्यानंतर जेव्हा आम्ही सगळे नॉर्मल झालो, तेव्हा मी प्रज्ञाला चिडवायचो की तू इतकं घाणेरडं जेवण केलं की बाबांनी सगळ्यांची इच्छा सोडून दिली. आणि आमचं ना, म्हणजे बाबा जेव्हा गेले ना, तेव्हा स्मशानात न येता अग्नी द्यायच्या वेळेला मी खूप रडलो, एकदम ढसाढसा रडलो. आम्हाला कुठेतरी आम्ही मेंटली प्रिपेअर्ड होतो की हे होणारच आहे, कारण 8 वर्ष आम्ही त्यांना डिटोरिएट त्यांची तब्येत होताना बघतोय. आणि आम्हाला पण ते आवडत नव्हतं की ज्या माणसाला आम्ही एवढं लाईव्हली बघितलंय. म्हणजे घरात मी या दोघांचं भांडण पण नाही ऐकलंय कधी, की आम्ही म्हटल्याप्रमाणे माझे लाड पुरवणं, मला एकदा मारलं तेवढंच, बाकी काहीच नाही, बाकी ते लाडबेड करणं. सो ना असं व्हायचं की आपण कधी कधी बोलतो ना की बाबा सुटू दे, तो तेव्हा मग आम्ही हे होतो की आता ओके तो दिवस आलाय, बाबा गेले. अग्नी देताना मी खूप रडलो. स्मशानातनं जेव्हा बाहेर आलो ना, तेव्हा मला एकदम असं बर्डन गेल्यासारखं वाटलं, काहीतरी हलकं हलकं वाटलं सगळं. आणि संध्याकाळपर्यंत ना मी आणि आई असे नॉर्मल होतो, म्हणजे उगाच, कारण बाबांचं एक होतं की ना कोणी माणूस गेल्यानंतर तो जे आयुष्य जगून गेला ते सेलिब्रेट करायला हवं रादर दॅन रडणं.
सो आम्ही मग त्यांच्या मेमरीज अजूनही सेलिब्रेट करत गेलो. नाही, आम्हाला खूप आवडतंय म्हणजे की विजयचं जे काही आजारपण होतं मग ते उगीच आपलं बेड रिडन माणूस जिवंत राहण्यापेक्षा त्यांना जसं पाहिजे होतं तसं ते छान जगले. ओके. आणि मेन म्हणजे प्रज्ञाचं मग त्यांना जे साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात होतं, प्रज्ञा कधी कधी ऑफिसमधनं परस्पर भेटून जायची ना, त्यांना असं वाटायचं की झालंय लग्न. म्हणजे एवढं मेंदू पण असं काम करत नाही ना माणसाचं हळूहळू. त्यामुळे त्यांना वाटायचं. आणि वरत आत्ता म्हणाला तसं त्यांनी पोळ्या केल्या होत्या त्यामुळे की अरे हा ही तर घरी आहे, मग आज आली का नाही घरी, असं त्यांना कुठेतरी भास व्हायचं की हा लग्न झालंय. आणि त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्या एका मित्राला पण सांगितलं होतं की मला नाही वाटत आहे की मी वरदचं लग्न बघीन म्हणून. तर ते थोडं आम्ही मिस केलं की जरा एवढे दिवस 4 महिन्यासाठी विजयनी कळ काढली असती, जरा अजून राहिले असते. पण शेवटी माणसाला त्रास होण्यापेक्षा आहेत त्याच्यात आपण खुश राहावं. आमच्याकडे खूप चांगल्या मेमरीज आहेत विजयच्या. म्हणजे आता पण काही काही इराच आहे. म्हणजे माझ्या मुलीचे मॅनरिझम्स काय काय बाबांसारखेच आहे. मग तिने फर्स्ट टाइम आम्ही तिला साडी नेसली होती. साडी म्हणजे असंच तर तिने पहिलं ते केलं होतं. म्हणजे तिचे काही केलं ती खूप विजयासारखी वागते खूप. तो फोटो असेल माझ्याकडे आता बघून आपण तुम्हाला पाठवेन असेल. कधी कधी तिचे हावभाव खूप विजयवर जातात. दिसत नाही, दिसते वरद सारखी ती. वरद आणि प्रज्ञाचं मिश्रण आहे, जास्त वरदकडे जाते ती. पण विजयचं खूप भास करते ती. तिच्या हालचाली, बोली भाषा, शारीरिक सगळं ना खूप आठवण करून देतं. माहित नाही आता मस्ती पण मतलब जी मस्ती मी माझ्या बाबांबरोबर करायचो ना, आता बाप झाल्यानंतर तेच रिपीट होत आहे बऱ्याचशा गोष्टी. सो मी आईला कधीतरी बोलतो, हे ना विंग आपले असते ना, एंट्री घेतली, थोड्या वेळ आलो, मग एक्झिट घेतली, असं हिच्यात जातात बहुतेक. शेवटी दामोदर पंत केलंय ना त्यांनी नाटक, अण्णा, गणपत. आवडती भूमिका कोणती? अख्ख्या महाराष्ट्राची आवडती आणि ज्याच्यामुळे विजयला नाव मिळालं एवढं, ती मोरूची मावशी अर्थातच. ते तर आहेच. आणि टांगटिंग टिंगा गाण्याला न इतके वन्समोर मिळायचे की नंतर नंतर विजयला वय होत जातं तसं तसं धाप लागायला लागली. आणि एक्साइटमेंट मध्ये विजय जास्त जास्त करायचे नाचताना. तर ती ते 40-50 मध्ये ते पिंगा पण घालायचे खाली बसून, तर ते तसं डिफिकल्ट आहे ना, तर मग तेव्हा धाप लागायची नंतर त्यांना शेवटी. आता कसं, आता खूप जण साडी नेसतात, खूप जण पिंगा घालतात, पण तेव्हा ते अप्रूप होतं ह्या गोष्टींचं. त्यामुळे नक्कीच मोरूची मावशीच. माझ्यासाठी पण मावशी, कारण त्या नाटकाने फक्त बाबांचं करिअर सेट नाही केलं, तर मला बाबा पण दिले आणि आई पण त्या नाटकामुळेच तेच. आणि नंतर त्यातल्या त्यात मग श्रीमंत दामोदर पंत, तुम्ही मी जरा वेगळं होतं, 14 भूमिका ते करणं. आणि मध्ये ते नाटकाचं नाव नाही आठवत, असं जाऊ दे. तो सिरियस नाटक होतं, मुलगी आजारी असते. ती सिनेमा नाही, एक नाटक होतं ना, मुलगी आजारी पडते, ती कॅन्सर होतं. मला पण नाही असं ते नाटक नाही आठवत होता, पण ते पण एक खूप छान नाटक होतं त्यांचं, जे जरा बाबांना त्यावेळेला ज्या भूमिका, जे कलाकाराची इच्छा असते की सतत तेच करण्यापेक्षा काहीतरी वेगळं, तर ते नाटक इतकं सिरियस होतं ना, की स्टार्टिंगला फर्स्ट हाफ कॉमेडी, की एक चाळीतलं कुटुंब आहे, एक मुलगी आहे या दाम्पत्याला, आणि सेकंड हाफ मध्ये कळतं की ती खूप सिरियस आहे, काय तिला कुठला तरी रोग झालाय. मला आता मी लहान होतो, शाळेत होतो तेव्हा, त्यामुळे मला एवढं आठवत नाही. पण ते नाटक आहे ना, शेवटी खूप रडायला यायचं. आणि खास करून ती अभिनेत्री भक्ती ना, प्राजक्ता, ती नंतर आय थिंक ती फारशी दिसली नाही, पण ती ज्या प्रकारे तो रोल करायची ना, तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. मी ते नाटक जरी 50-60 वेळा त्या लहान वयात, तेव्हा खरं एवढं समजत नाही की सिरियसनेस काय असतो, पण ते मला रडायला यायचं, तिचं आणि बाबांची जी केमिस्ट्री व्हायची सेकंड हाफ मध्ये ते बघून. पण अनफॉर्च्युनेटली ते एवढं चाललं नाही नाटक, पण ते मला आवडतं. आता मी जरा घरी जाऊन आपण बघूया कुठलं होतं ते नाटक. एनिवे, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मामांबद्दल खूप काही गोष्टी ज्या माहिती नव्हत्या त्या सुद्धा कळल्या. आणि मला असं वाटतं की इट इज ऑलवेज अ फीस्ट, म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं, त्यांचे किस्से, त्यांच्या आठवणी. सेटवरती सुद्धा खूप वेळेला असं होतं की त्यांचा विषय निघतो, मग गप्पा मारायला लागतो आम्ही, आणि सगळे खूप छान बोलतात. त्यांची जेव्हा आठवण निघते तेव्हा खूप शिकण्यासारखं असतं त्यातून. काही किस्से विनोदी सुद्धा असतात, पण तो माणूस म्हणून किती ग्रेट होता ते त्या किस्स्यांमधून कळतं. ताई, असे किस्से ऐकले तुम्ही की ते विसराळू होते?
हा प्रचंड. हा पण नाही, आणि तुम्ही आता म्हणालात की ते सगळीकडे वेळेवर सुद्धा जायचंय, हम्म, हम्म, ते नाही विसरायचे हम्म. किंवा संवाद विसरायचे नाहीत कधी. हम्म. पण तरी मी असे असंख्य किस्से ऐकलेत की ते विसराळू होते. तुम्ही तर राहायचात त्यांच्याबरोबर, तुमच्याकडे असे काही किस्से आहेत का? किस्से म्हणण्यापेक्षा ना कसं की विसराळूपणा म्हणताय ना जे हम्म, की हम्म. लाईन विसरायची नाही, नाही, हो ना, कधीच नाही. हो ना. इनफॅक्ट विजय कधी स्क्रिप्ट हातात पण नाही घ्यायचे. अगदीच त्यांना वाटलं ना की आता समजा लहानपण डेगा देवा बाळ कोलटकर सरांचं नाटक आहे ते, त्यांची भाषा ओघवती आणि अगदी काव्यरचना असावी तसं एक लय असायची त्यांच्या संवादात. तिथे फक्त विजय मला शब्द अडकला ते विचारायचे, अगं ए जोशीबाई जरा सांग ना हे शब्द, एवढंच. हा, हा, बाकी विसराळूपणा नाही, हा. बिलकुलच नव्हता त्यांच्यात. हा. असा म्हणजे की अरे मी वाक्य विसरलो, समोरच्याला लाईन क्ल्यू देणं विसरलो, असं नाही. पण एकदा ना वरनं कुठून तरी बिल्डिंग मध्ये गाणं ऐकलं त्यांचं आवडतं, तर अख्खीच्या अख्खी बॅग विसरून टॅक्सीतनं ते उतरून निघून गेले हो. पार्ल्याला, दीनानाथला. असं म्हणजे विसरळपणा म्हणजे असा. आणि तो माणूस पण टॅक्सी ड्रायव्हर असा होता की आता हा माणूस दीनानाथला उतरलेला आहे, पार्ल्याचं जे थिएटर आहे तिथे. एवढं सगळं विग बिग होतं आणि विजयने पटली नाटकात पूर्ण टक्कल केलं होतं. त्यामुळे विजयकडे बाईची भूमिका आणि पुरुषांची अशा दोन्हीसाठी विग पण होते. असं त्यांनी खूप केलं. मला असं वाटतं अरे विसरलात, म्हणजे आर्थिक नुकसान तर होतच ना, टॅक्सीत विसरणं खूप होतं त्यांच्याकडे. अख्खी बॅगच्या बॅग विसरायचे, ते खूपच होतं. बाकी असं म्हणजे घरातल्या वस्तू विसरल्यात वगैरे असं काही नाही, पण शर्ट अरे राहायला आलं अजून. मी असा एक किस्सा ऐकलाय की त्यांनी वरदचं नाव हातावर लिहून हो. घेतलं होतं. तो काय किस्सा आहे? त्याच्यात ना ऍक्च्युली आमच्याच नाटकात काम करणारी मुलगी होती, तर तिने सांगितलं की ही नाटकं आपलं ही नावं आहेत, आम्हाला दोघांनाही गणपती वरदसाठीचे. अर्थ, हा, गणपती असा अर्थ निघेल असं काहीतरी हवं होतं. आणि म्हणून मग वैनतेय आणि वरद ही दोन नावं मी विजयच्या बहिणींना सांगितली की आम्ही ही सिलेक्ट केलेत. त्यांना वाटलं वैनतेय काहीतरी युनिक वाटतंय आपल्याला वरदपेक्षा, म्हणून त्यांनी वैनतेय ठरवलं आधी. बहीण विजयशी सांगते की मी कानात दोन्ही नावं बोलले होते कारण तुम्हाला दोन्ही आवडली होती म्हणून. त्यामुळे मग ते वैनतेय ठरलं. आणि वैनतेय आता मी आता म्हटलं ना की लहानपण डेगा देवातले मला शब्द अडले तर किंवा जोडाक्षर अडलं तर विजय विचारायचे, किंवा साधारण ज च चकली, चहा म्हणजे चाय, चाय झाली का तुमची, किंवा चकली, असे जे उच्चार असतात तसं. त्यामुळे विजय मला म्हणाले वैनतेय हे काय आहे, आणि लगेच 4 वाजता शो होता. त्यामुळे विजयने वैनतेय नाव असं हातावर लिहून, आम्ही राहायचो मुलुंडला, बारचं मुलुंडला झालं, मुलुंडवरनं दादरला जाईपर्यंत ते घाम आणि ह्याच्याने ते पुसल्या गेलं. आणि सगळेजण विचारायला लागले नाव काय नाव काय, तर ते काहीच दिसत नव्हतं. म्हणजे नाधड वही दिसतंय आणि पुढचं काहीच कळत नव्हतं ना. त्यामुळे तो एक किस्सा झाला होता की हे काय भारी नाव ठेवलंय, मला बोलायला पण होत नाही तसं. आणि मग सोपं सुटसुटीत वरद झालं, आणि तेव्हा वरद एवढं नव्हतं नाव जास्त. आय थिंक वैनतेयपेक्षा बेटरच आहे. हो, आता आम्हाला पण वाटतं की छोटं सुटसुटीत हेच जास्त चांगलं आहे म्हणून. आणि पाठांतराचं म्हणजे आता बाबा नावं विसरतात हे मला आत्ता कळलं, बट पाठांतर मी बघितलंय ना त्यांना, तर बाबांनी कधीही कुठल्याही भूमिकेचा असा विचार केला नाही की आता मी स्वतः कुठलं तरी पुस्तक वाचूया किंवा काहीतरी अभ्यास करूया किंवा बघू यांच्याशी बोलून की कसं मला या कॅरेक्टरसाठी प्रिपेअर करता येईल. किंवा आई जे बोलली की त्याने स्क्रिप्ट कधी वाचली नाही, तर आणि हे मी फिल्मच्या शूट्समध्ये बघितलंय, ते ना एका असिस्टंटला बाजूला बसवायचे आणि त्याला वाचायला लावायचे आणि स्वतः नुसते ऐकत बसायचे 2 का 3 वेळा. आणि भले मग ते 2 पानांचं वाक्य असेल तरी टेकला विथ ऍडिशन ते कुठलाही पॉइंट मिस न करता ते तसं बोलायचे. तो पाठांतर मे बी त्यांनी स्वतःचं डोकं तिकडे जास्त लावलं होतं. म्हणजे आता वरदकडे पण आहे, म्हणजे वरद पण पाठांतराला एकदम चोख आहे विजय सारखाच. अच्छा, वा. तुमच्यासाठी विजय चव्हाण म्हणून काय, हा प्रश्न दोघांनाही आहे. काय म्हणजे ग्रेट माणूस, चांगला नवरा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगले वडील. म्हणजे असं वडील म्हणून प्रत्येकाने वागावं, मुलांचं समजून घेणं की त्याला जे करायचंय ना करू दे, 2 पैसे इकडे तिकडे आपल्याला कमी मिळाले तरी चालतील. कारण लोकांना असं वाटतं ना की अरे आपल्या मुलाने तर कॉम्प्युटर केलं, IT मध्ये जावं, चांगलं 20-22 लाखाचं हे मिळवावं, पॅकेज मिळवावं वगैरे. असं आपल्याकडे तसं नाही होत, पण ते खुश होते आणि त्यांना आवडायचं की नाही ह्याला का पाहिजे ना, तो खुश राहतोय ना, त्याला करू दे. त्यामुळे माणूस म्हणून एकदम 100 पैकी 100 मार्क.
आणि वडील म्हणून 100 पैकी 200 1000 काय म्हणायचं ते म्हणा, इतकं सुंदर. तू काय माझी पण अशीच आठवण आहे सगळं. आता एक जेव्हा आपण बाप झालेलो आहे स्वतः, तेव्हा आता बाबा जसं आपल्याबरोबर वागत होते तसं आपण इराबरोबर वागू शकतोय का, तो माहिती नाही. मी तर नाही वागू शकत. मी कधी कधी ओरडतो पण तिला. आणि माहिती नाही, म्हणजे आता मला सांगता नाही येते, पण जे मी तेवढं जे त्यांचं बघितलंय ना, आय थिंक खूप रेअर, खूप कमी अशी माणसं असतात जी आत्ताच्या युगात निस्वार्थीपणे लोकांची मदत करतात आणि अपेक्षा करत नाहीत काही, की मी तुला 10 रुपये दिले होते ते परत, असं काही नाही. सो हा ऍक्च्युली गुण नसावा आत्ताच्या काळात. थोडं स्वतःचं बिझनेस आणि बिझनेस माइंडेड आणि प्रॅक्टिकल असायला पाहिजे आणि फॅमिलीला सेक्युअर केलं पाहिजे. पण ठीक आहे, असं ते कॉम्बिनेशन पण आय थिंक देव तो साचा खूप रेअर बनवतो. आणि आता आय थिंक तिकडे पण ते हसवतच असतील लोकांना, असं म्हणूया. ताई, तुम्हाला सर्व भेटून खूप बरं वाटलं. खूप जेन्युइन आणि डाऊन टू अर्थ माणसं आहात. अख्खं कुटुंबच तुमचं असं आहे. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब स्मृतिचित्र. आपल्याला काय अडचण असेल कोणाला सांगायचं नाही, कधीच सांगितलं नाही रे. आम्हाला सगळ्या भावंडांना त्यांनी कधी नाही सांगितलं काय त्रास होता, काय होतं. आता शेवटी त्रास होता, आम्ही हे द्यायचो त्याची, घरात आम्ही राखण द्यायचो. शेवटला आजारपणामुळे तो येऊ नाही शकला 2-4 वर्ष, तर मी त्याला घेऊन जायचो मुलुंडला. आणि जेव्हा शेवटच्या याला आजारी असताना तो गेलो होतो घेऊन, बघितले तर पायाचे वड्यात सगळे फुगलेले आणि एकदम काळवळले होते. म्हटलं दादा काय झालं रे? काय नाही, नेहमीच आहे, जरा बसून बसला ते म्हणते सुचले, बाकी काय नाही. नाही म्हटलं दादा काहीतरी फरक वाटतोय मला. हे नाही रे असं हे करून मला पटवून दिलं. घरी गेलो आणि माईला आमच्या बोललो की माई, तिला फोन केला मी, म्हटलं असं आहे, ह्याचे पाय सुचलेत बघ, हा लपवत आहे, म्हटलं तुला तो खरं सांगेल. म्हणून तिने मग फोन केला. तेव्हा मग सगळं सांगलं, मग सगळी धावपळ, हॉस्पिटलला ॲडमिट, पण नाहीच राहिला तो. आम्ही मूळ दैसरला राहायचो. विजय, आम्ही मुंबईत आलो तेव्हा विजय अगदी 4 वर्षाचा होता. आणि आम्ही अगोदर पण म्युन्सिपल शाळेत जायचो आणि मुंबईत आल्यानंतर पण आम्ही 7वीपर्यंत म्युन्सिपल शाळेमध्ये शिकलो. पण आमची इच्छा होती की विजयला नाही शिकवायचं, विजयला इंग्लिश मिडियमला घालायचा. आणि विजयला अगदी शिशु वर्गापासून घालायचं. तेव्हा ज्युनियर, नर्सरी, सिनियर असं काही नव्हतं. तर शिशु वर्गापासून घालायचं असं आमची सगळ्यांची होती. आम्ही वडिलांकडे तसा हट्ट धरला की विजयला आपण असंच करायचं. मग शोध घेतला तर शिशु वर्ग नव्हते इंग्लिश मिडियमचे, पण शिरोडकर म्हणून शाळा होती आमच्या भागात, तिथे शिशु वर्ग मराठीत होता. मग आम्ही म्हटलं चला 1 वर्ष आपण त्याला तसं घालूया, कारण तो ना खूप उशिरा बोलायला लागला. त्यामुळे त्याला र, द, ड, ट, ठ, ड, ढ हे शब्द त्याला बोलता यायचे नाही. मग तो लाजायचा जरा ते शब्द बोलताना. तर म्हणून आम्ही म्हटलं की जरा तो जाईल तर त्याचं बोलणं पण सुधारेल आणि हे होईल. म्हणून मग आम्ही त्याला त्या शिशुवर्गात घातलं. तर शिशुवर्गात ना पाटीवर रोज 4 शब्द लिहून द्यायचे आणि आठवडाभर तेच 4 शब्द गिरवायचे, असं त्यांचा तो प्रोसेस होता. तर एक दिवशी आणि वडील संध्याकाळी आल्यानंतर ऑफिसमधून रोज विचारायचे, काय विजय भाऊ आज काय शिकवलं, आज कुठले शब्द शिकवले. मग तो अगदी जोरजोरात सांगायचा, अननसातला, असं सगळं प्रत्येक गोष्टीचं सगळं सांगायचा. ज्या दिवशी त्याला ट, ठ, ड, ढ हे शब्द शिकवले तर पाटी घेऊन आला. वडिलांनी विचारलं नेहमीप्रमाणे, पण त्याला ते ट बोलता येईना. वडिलांना काय वाटलं ह्याला आठवत नाही आहे म्हणून वडिलांनी बघितलं ट, ठ, ड, ढ. म्हणून वडील म्हणाले, अरे काय शिकवलं आज? आता ट कशातलं म्हटलं तर त्याला कळणार ना काय शिकवलं. काय शिकवलं हे त्याला स्वतःहून आठवावं म्हणून वडील म्हणाले, अरे काय शिकवलं? आपले पंडित जवाहरलाल नेहरू आहेत की नाही, त्यांच्या डोक्यावर काय असतं? तर तो म्हणाला, त्यांच्या डोक्यावर केस असतात. वडील म्हणाले, मूर्खा, केस असतात? काय असतं नेहरूंच्या डोक्यावर? केसावर काय घालतात नेहरू? तर तो म्हणाला, तेल घालतात. तर वडील इतके त्याच्यावर चिडले,
मूर्खा, केसावर तेल घालतात, अरे केसावर टोपी घालतात, टोपीतला कळतो की नाही तुला? असं करून त्याचं त्यावेळेला ती स्टाईल होती, मागचे केस बारीक आणि पुढे कोंबडा असायचा. त्याचा कोंबडा वडिलांनी धरला आणि त्याचं डोकं असं भिंतीला आपटलं. आम्ही जोरात इतके ओरडलो, कारण खूप लाडका विजय आणि त्याला वडील असे करतायत म्हणून वडिलांच्या हातून त्याला सोडून घेतलं आम्ही बहिणीने. आणि नंतर मग कालांतराने जेव्हा विजा मोठा झाला तेव्हा विजाला म्हटलं, विजा तुला आठवतं का तुझी अशी गंमत? तो म्हणतो, तुम्हालाच कळत नाही, मी अण्णांची फिरकी घेत होतो. अण्णा म्हणजे माझे वडील. म्हटलं, तू काय फिरकी घेत होता? तर तो म्हणाला, मला सगळं आठवत होतं, मला बोलता येत नाही बरोबर आहे, पण टोपी मला आठवत होती, पण मी अण्णांना चिडवत होतो, कारण तुम्हाला माहिती नाही विनोदी नटाचा जन्म आधीच झाला होता. तर असं विजयची एक अगदी म्हणजे अशा अनेक आठवणी आहेत, पण त्याची ही आठवण अगदी सगळ्यांना सावरून हे करणं, सांभाळून घेणं हे तर प्रत्येकाने सांगितलं आहे. पण आणखी एक गोष्ट म्हणजे त्याचं उदयगुराचं एक नाटक होतं. तर मला वाटतं दोन्ही घरच्या बायकोवर काहीतरी हे होतं ते नाटक. आणि हा आपला प्रयोग करत होता. त्याला कावळी झाली, प्रचंड कावळी. म्हणजे त्याला फक्त उकड घातलेले असे मूग बीग असं विभा द्यायची. पण ह्याने काय त्यांना सांगितलं नाही, काय नाही. आम्हाला कळतं आहे की अरे कावळी झाली, नाटक कसं करतो आहे. आम्ही उदयधुरातनं जाऊन भेटलो, मी आणि माई, की असं कसं तुम्ही नटाला हे करता, राबवून घेता. म्हणजे आम्हाला तोपर्यंत हेच नाही, कल्पनाच नाही की हे ह्याचंच सगळं आहे म्हणून. ते मला काय झालं, अहो त्याला एवढं कावीळ झाले, म्हणजे त्याला भिंगेमध्ये त्याला कॉट ठेवायचे, म्हणजे इतक्या प्रमाणात कावीळ होती त्याला. आणि मग तो आपलं हे झालं की तो तिथे झोपायचा वगैरे असं. तर म्हटलं असं कसं तुम्ही हे करता? तर उदयधुरात म्हणाले, बाई ग बायानो, असं काही झालेलं नाही आहे म्हणे. त्याला म्हणे आम्ही सतत त्याला सांगत असतो की आपण कॅन्सल करूया दौऱ्या, कारण दौरे होते आणि त्यावेळेला. पण त्याचं सगळं असायचं, नाही नाही आपल्या सगळ्या लोकांचं नुकसान होईल, मी दौऱ्या कॅन्सल केल्या तर तुझंसुद्धा नुकसान होईल निर्माता म्हणून. आणि मग कर्मचाऱ्यांचं तर खूपच हाल होतात ना असे, त्यामुळे नको आपण करूया. तर तुझ्या भावाला मी म्हणे देवी माझी पाण्यात ठेवलेली आहे की बाबा ह्याचा दौरा होईपर्यंत ह्याचे व्यवस्थित त्याचं सगळं राहून दे म्हणून. तर म्हणजे इतका म्हणजे स्वतःचं आपली अडचण आहे किंवा काय आपल्याला बरं नाही हे कायमच त्याने अक्षरशः म्हणजे ना दाखवू दिलं नाही कोणालासुद्धा. आणि त्यातच तो काम करत राहिला. ह्याचंच मला वाटतं ते असं झालं की इतकं ते प्रमाणाबाहेर त्याचं आजारपण गेलं. पण तुम्हाला सांगते शेवटच्या आजारपणातसुद्धा म्हणजे त्याचं नाटक इतकं भिनलेलं होतं ना. त्याला संभाजी महाराजांची पण मालिका चालू होती त्यावेळेला. तर संभाजी महाराजांच्या डायलॉगमध्येच मला सांगतो, जा म्हणजे तो स्वर काढून, जा मला केळी घेऊन ये जा. म्हटलं काय संभाजी महाराज आले तुझ्या अंगात. म्हणजे अक्षरशः 2-3 दिवसांनी तो नंतर गेला. म्हणजे ही इतकी शेवटची. पण केळी मी घेऊन आले वगैरे. आणि संभाजी महाराज जे डायलॉग होते ते पुरेपूर त्याने सगळे मला म्हणून दाखवले, की म्हणजे मला इतकं ते स्मरणशक्तीचं हे वाटलं की ह्या आजारपणामध्ये सुद्धा त्याला इतकं तो सगळ्या नाट्य ह्याच्यामध्ये मुरलेला असताना तसं त्याचं हे होतं खरोखर. म्हणजे काय त्याला दाद द्यावी तेवढी कमी. म्हणजे प्रत्येक कोण येईल त्याच्यावर तो काम हे करायचा. ती त्याची विहीणबाई आली, ती अशी जरा थोडी यंग दिसते, म्हणजे तिला पण सांगतो लेडी देवानंद आले बघा म्हणे आमच्यासाठी. त्यामुळे म्हणजे तेवढा आजारपणाचा सिरियस होता, पण तो असा बिलकुल आपल्याला दाखवायचा नाही की काय आहे नाही. म्हणजे अक्षरशः शेवटचे 4 दिवस फार त्याचे वाईट गेले ते. म्हणजे देवाला म्हणजे आम्ही असं म्हणतो की हे असं कसं झालं ह्याच्या बाबतीमध्ये. एवढंच हा सगळ्यांना हे करत होता. म्हणजे माईने सांगितल्याप्रमाणे हे नंतर जरी आम्हाला कळलं तरीसुद्धा इतकं दिलं आहे त्याने सगळ्यांना. तर थोडंसं तरी त्याला म्हणजे त्रास खूप झाला त्याचा, त्या सगळ्या आजारपणाचा. त्याचं खूप वाईट वाटतं. बाकी दुसरं काही हे नाही आहे बाकी. आणि संभाजी महाराज तुम्हाला गोष्ट हे आहेत विभाने बोललेच आहे. म्हणजे इतकी त्याला नाटकाची अजिबात आवड नसतानासुद्धा त्याने एवढा हा पुढे नावांकित झाला आहे ना, म्हणजे खरंच कौतुक आहे.